नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण NMMS ही जी काही एक्झाम आहे, नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप या नावाची जी काही एक्झाम आहे, त्या एक्झामसाठीचे जे काही सॅट नावाचा पेपर असतो, म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, शालेय क्षमता चाचणी, यासाठीचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा, या विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासाची सुरुवात कशी करायची आणि त्याला ॲडव्हान्स रूप कसं द्यायचं. आणि मी याच्यामध्ये असं म्हणेन की तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवता येऊ शकतात, पण ते कसे मिळवायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टी पुरवणार आहोत, त्या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर हे लेक्चर आपण आज बघणार आहोत. बघा, पहिली गोष्ट, या विषयाचा अभ्यास सुरू करत असताना, म्हणजे मी फक्त सॅटबद्दल बोलतो आहे, स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्टबद्दल, तुम्ही पहिली गोष्ट करणे गरजेची आहे ती म्हणजे 2017 पासूनचे आत्तापर्यंतचे, म्हणजे रिसेंट म्हणजे तुम्ही 2024 धरू शकता, मागच्या वर्षीचा पेपर, आत्तापर्यंतचे झालेले सगळेच्या सगळे पेपर्स आहेत ते पूर्णपणे पहिल्यांदा ॲनालिसिस करून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल, काय ॲनालिसिस करून घ्यायचे, काय याचं विश्लेषण करायचं. तर या पेपरमध्ये जे काही प्रश्न पडणार आहेत 2017 ते 2024 पर्यंतच्या, त्या प्रश्नांचा नेमका सोर्स काय, कुठून प्रश्न येत आहेत. तुम्ही जर सर्वसाधारणपणे बघितलं तर प्रश्न हे 3 क्लासेसवर येतात. म्हणजे काय, एक आपली स्टेट बोर्डची 7वी, दुसरं म्हणजे 8वी आणि तिसरं म्हणजे 9वी. 9वीचं बेसिक राहतं, ठीक आहे, बेसिक प्रश्न, जास्त डेप्थ नाही जात. 8वी एकदम पूर्ण टोटल व्हेरी डेप्थ, आणि 7वी सुद्धा काही प्रश्न पडतात, बरेच प्रश्न पडतात. अशा तिन्हींचा पूर्ण टोटल तुम्हाला ते प्रश्न दिसतात. म्हणजे मी फक्त 80 प्रश्नांचं बोलतो पहिल्यांदा, समजलं. एकूण तर 100 प्रश्न आहेत, ते उरलेले 20 प्रश्न मी मॅथ्सचे सोडतो. म्हणजे 80 प्रश्न मी इतर विषयांचे बोलायला लागले. मग त्याच्यामध्ये सायन्स असो, इतिहास असो, जिओग्राफी असो, पॉलिटी असो, हे जे विषय आहेत या विषयांचं फक्त सांगतोय. ह्या विषयांचा सोर्स हा 7वी, 8वी आणि 9वी ह्या तिनांचा आहे. त्याच्यामुळे हे कळणं खूप गरजेचं आहे की नेमका प्रश्न येतोय कुठून, प्रश्नाचा सोर्स काय आहे. काही वेळेला आपल्याला ते समजत नाही. मग काही वेळेला आपलं चुकतं काय, या परीक्षेचा अभ्यास करत असताना फक्त आपण 8वीची पुस्तकं घेणार आणि 8वीची पुस्तकं घेऊन ती वाचण्याचा प्रयत्न करणार आणि परीक्षेला जाणार. तर अशा वेळेस तुम्ही हाय स्कोर्स अचीव करू शकाल याची गॅरंटी थोडी कमी असते. मग यासाठी तुम्ही पहिली गोष्ट काय केली पाहिजे, तर 2017 ते 2024 पर्यंतचे प्रश्न एकदम डेप्थ ॲनालिसिस करून घ्यायचे, व्हेरी डेप्थ ॲनालिसिस. मग आता तुम्ही म्हणाल की कसे करून घेणार, तर एक बघा, हे जे काही आत्मबल फाउंडेशन हे चॅनल आहे, याच्यावर मी पहिली गोष्ट हीच करणार आहे की 2017 ते 2024 पर्यंतचे ते जे काही सर्व प्रश्न आहेत सॅटसाठीचे, ईच अँड एव्हरी क्वेश्चन हा पूर्णपणे डेप्थ ॲनालिसिस करून तुमच्यापर्यंत देणार आहे. आणि हे डेप्थ ॲनालिसिस तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचं असणार आहे, लक्षात ठेवा, जवळपास 90% सिलेबस, म्हणजे 80 ते 90% सिलेबस ह्या तुमच्या ॲनालिसिसमध्येच संपेल. तुम्हाला समजून जाईल 2017 ते 2024 पर्यंतचे जेवढे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जे मी ॲनालिसिस करणार आहे, तुमचं बऱ्यापैकी सिलेबस संपून जाईल. मग त्याच्यामध्ये नंतर राहिलेला जो काही 10-20% सिलेबस आहे तो आपण टॉपिक वाईज आणि लेक्चर वाईज विथ टेस्ट क्वेश्चन्स, टेस्टसाठी सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन्स दिले जातील आणि त्याचं सुद्धा विश्लेषण हे पूर्णपणे करून घेण्यात येईल. त्याच्यामुळं मी माझ्याकडून पूर्णपणे हमी देतो की या पूर्ण विषयाची तयारी, स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट याची तयारी पूर्णपणे इथं करून घेतली जाईल. फक्त तुम्ही इथं कनेक्ट राहा, जॉईन राहा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही नवीन येणारे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि तुम्हाला एक्स्ट्रा इफर्ट्स जे घ्यायचे आहेत ते कुठं घ्यावे लागतील, कुठं तुम्हाला काय काम करावं लागेल ते मी त्या वेळेला नक्की सांगेन, ठीक आहे. तुम्ही फक्त आता एक काम करा, तुमच्याकडे काही जणांच्याकडं जर पेपर नसतील तर पहिली गोष्ट करा, पेपर घ्या. म्हणजे काय, 2017-18 पासूनचे ते 2024 जे पेपर्स आहेत ते प्रिंट मारून घ्या, पहिली गोष्ट करा. दुसरं काम करायचं आहे
की मी ज्या वेळेला शिकवत असेल, तो प्रश्न घेत असेल, प्रश्नाचा मी सोर्स दाखवणार आहे, त्याचे पूर्ण ॲनालिसिस करून देणार आहे. तुम्हाला जितका डाटा, जितकी माहिती त्या प्रश्नाच्या त्या ठिकाणी ॲड करता येईल तेवढी करून घ्या. त्याचं उत्तर, ते उत्तर कसं आलं, ते चारही क्वेश्चन्स, चारही जे काही आपण आन्सर्स असणार आहेत, म्हणजे 4 ऑप्शन असणार आहेत, ते का नाही, ह्या सगळ्याचं पूर्ण ॲनालिसिस मी करून देणार आहे इथं. म्हणजे जेणेकरून तुम्ही परीक्षेला जाताना परिपूर्णपणे जाल, ह्याची मी तुम्हाला हमखास गॅरंटी देतो. फक्त तुम्ही इथं कनेक्टेड राहा. ठीक आहे. आता बघा, आपण सरळ आता चालू करूया. मी पहिल्यांदा आपला जो काही 2017-18ला जो काही पेपर आलेला होता त्या पेपरपासून स्टार्ट करतोय. ठीक आहे. जास्त नाही, जास्त क्वेश्चन्स आपण केल्यापेक्षा प्रत्येक क्वेश्चन्स कसा आलाय, काय आलाय, त्याचं विश्लेषण करत पुढे जाऊया, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न घेतोय मी. काय आहे पहिला प्रश्न 2017-18चा? तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, GMRT ही दुर्बीण, आता बघा प्रश्न काय आहे, दुर्बीण कोणत्या ठिकाणी उभारली गेलेली आहे, कुठं उभारली गेलेली आहे? आता हा सिंपल, मला समजलं की तुम्हाला सरळ हा पाठांतराचा प्रश्न आहे, की आपल्याला 4 पैकी एक ऑप्शन दिला आहे, तो निवडायचा आहे. बरोबर आहे. बघा, मी पहिल्यांदा याचं ॲनालिसिस करतो, याची माहिती सांगतो, मग आपण परत काय करूया, प्रश्नावर येऊया. ठीक आहे. बघा, ओके, इथे येतो मी. तुम्ही सगळ्यांनी, काही जणांनी माहिती ऐकली असेल दुर्बिणीची. दुर्बीण असते बघा. दुर्बीण कशासाठी वापरतो आपण माहिती आहे का? एखादं लहान मूल दुर्बीण छोटीशी आपण बाजारातून आणतो बघा. इथं एक छोटीशी काच इथं लावलेली असते, इथे एक छोटीशी काच लावलेली, इथनं आपण समजा बघत असतो. कशासाठी? एखादी दूरची जी गोष्ट आहे ती जवळ दिसण्यासाठी आपण दुर्बिणीचा वापर करतो. त्याला टेलिस्कोप असं म्हणतात इंग्लिशमध्ये. एक व्यक्ती होता, गॅलिलिओ किंवा गॅलिलिओ असं म्हणा. ह्या गॅलिलिओला पहिल्यांदा असं वाटलं की आपण ज्या अवकाशातील दूरदूरच्या वस्तू आहेत, दूरदूरच्या गोष्टी आहेत, त्या या दुर्बिणीच्या साहाय्यानं बघू शकतो. असं पहिल्यांदा कुणी त्याचा वापर केला अवकाशासाठी, अवकाश संशोधनासाठी, तर तो होता गॅलिलिओ. कशाचा? टेलिस्कोपचा, दुर्बिणीचा. आणि म्हणूनच ते आपण म्हणतो ना, त्यावेळेचे सूर्यावरचे डाग वगैरे, त्यानंतर जो गुरुग्रह आहे ना, त्या गुरुग्रहाचे उपग्रह म्हणा, ह्या गोष्टी तो शोधू शकला. कशामुळं? ह्या दुर्बिणीमुळं, टेलिस्कोपमुळं. मग मला सांगा, आपण जो प्रकाश बघतो, जरासं बघा, विचार करा, आपण जो प्रकाश बघतो ना, तो आपल्याला दिसतो, ती व्हिजिबल लाईट आहे. ती काय आहे? फिजिबल लाईट आहे. फिजिबल म्हणजे दिसणारी आपल्याला. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच रेडिएशन असे आहे जे आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ आपण बघतो बघा, एक्सरे काढायला कितीतरी जण गेलाय की नाही एक्सरे काढायला? ठीक आहे. मला सांगा, तुम्ही त्या डॉक्टरच्या तिथं जाताय, मग तिथं हात ठेवताय, तुमचं हाड वगैरे मोडलेलं असतं, पण तो एक्सरे रे आहेत, ते किरण आहेत एक पद्धतीचे, ते तुम्हाला दिसतात काय हो? असं काहीतरी वेगळं दिसतंय का तिथं चमकल्यासारखं? काही दिसत नाही, पण ते तिथं आहेत. समजलं का? बघा, लक्षात ठेवा. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला दिसत नाहीत तुमच्या डोळ्यानं, पण त्या तिथं आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, आता ज्या वेळेला तुम्ही, बघा सिंपल सांगतोय, ज्या वेळेला तुम्ही व्हिजिबल लाईटचा म्हणजे दिसणाऱ्या प्रकाशाचा वापर करून एखादा टेलिस्कोप, दुर्बीण बनवणार आहे, त्यावेळेला कशी बनवाल? समजा एखादी तर लेन्स घ्याल. लेन्स माहिती आहे ना, आपल्या जो आपण चष्मा वगैरे वापरतो, गॉगल, त्याच्यामध्ये लेन्स असते. तसेच एक जरा मोठ्या प्रमाणावर एक काय घेतली, लेन्स घेतली. आणखीन एक समजा लेन्स घेतली, काही केलं, मग इथून असा प्रकाश पडला बघा, इथून असा प्रकाश पडला, असा पुढं प्रकाश पडला, आणि मग काय झालं, त्या माणसाला असं दिसलं. कुठलं दिसलं? दूरचं, खूप दूरचं दिसलं, असं समजूया. म्हणजे याच्यामध्ये मी कशाचा वापर केला? या दुर्बिणीमध्ये एक तर लेन्सचा वापर केलाय, बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट, लेन्सचा वापर करत असताना मला दिसलं कशामुळं? ह्या प्रकाशामुळं. कुठला प्रकाश? फिजिबल जो दिसणार आहे, फिजिबल लाईटचा वापर केला, म्हणून त्याला प्रकाशीय दुर्बीण आपण म्हणू शकतो. ही कसली दुर्बीण आहे? प्रकाशीय दुर्बीण आहे. बस, एक बाजू झाली. आता दुसरी बाजू, मी मगाशी सांगितलं, असे काही किरण आहेत जे आपल्या डोळ्यांना काय होत नाहीत, दिसत नाहीत. उदाहरणार्थ एक्सरे, मग रेडिओवेव्ह असतील, मायक्रोवेव्ह असतील, अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, हे दिसत नाहीत आपल्या डोळ्यांना. पण ज्या काही खगोलीय वस्तू असतात, आता खगोलीय वस्तू म्हणजे काय? आपले लांबचे तारे आहेत, वेगवेगळे ग्रह आहेत, आपला चंद्र म्हणजे उपग्रह आहे, ह्या खगोलीय वस्तू प्रकाश तर आपल्याकडे सोडतच असतात. ओके, एक पहिली गोष्ट.
पण त्याचबरोबर काही रेडिओ लहरीसुद्धा निघतात त्याच्यातनं. कशातनं? ह्या खगोलीय वस्तूतनं. म्हणजे ते आपल्याला दिसतात का? दिसत नाहीत. बघा मी परत अजून सिंपल करून सांगतो. दुर्बिणी समजा आपण 2 प्रकारच्या वापरणार. कुठली? एक पहिली दुर्बीण जी त्या दिसणाऱ्या लाईटचा वापर करेल, तिला प्रकाशीय दुर्बीण म्हणेन मी. आणि दुसरी दुर्बीण तिला आपण रेडिओ दुर्बीण किंवा रेडिओ टेलिस्कोप म्हणणार. ही दुर्बीण न दिसणाऱ्या प्रकाशाचा वापर करेल. न दिसणारा. हा दिसतंय का आपल्याला? नाही दिसत आहे. लक्षात ठेवा. या लहरी साध्या डोळ्यांनी आपल्याला पाहू शकत नाही आहोत. म्हणून या लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणीचा वापर होतोय. विशिष्ट दुर्बीण. आणि त्या विशिष्ट दुर्बिणीला काय म्हटलं जातं? रेडिओ टेलिस्कोप. ठीक आहे. कारण सिंपल डोळ्यानं मला दिसू शकत नाही ते. ओके. पण त्या खगोलीय वस्तूचा जर अभ्यास करायचा असेल तर मला दिसणारा जो प्रकाश आहे त्याचा तर मी अभ्यास केला, ते तर गॅलिलिओनं स्टार्ट केलेलं होतं. पण आता ॲडव्हान्स रूप काय त्याचं, जे मला डोळ्याला दिसत नाही त्याचा सुद्धा मी अभ्यास करणार आहे. ते किरणंसुद्धा त्या खगोलीय वस्तूपासून आपल्यापर्यंत येत असतात, म्हणून त्याचा अभ्यास करणार आहे. त्यांना रेडिओ दुर्बीण असं आपण म्हणतो. हे ठीक लक्षात आलं आपल्या. रेडिओ दुर्बीण एका विशिष्ट आकाराच्या. आता ही जी रेडिओ दुर्बीण तयार केली जाते ना, ही अशी असते. इथं तुम्हाला दिसेल बघा. ही बघा, सॉरी इथं दिसते का बघा. हा एक पॅराबोला आहे. पॅराबोला म्हणजे असा आकार. हा असा जो असतो ना, हा पॅराबोला. इथं दिसतो का बघा, हा पॅराबोलासारखा आकार. ह्या पॅराबोलिक आकाराच्या असतात. आपल्या डिश अँटेना लावतात ना, तशा प्रकारचा. ठीक आहे. आता यापासून बनलेलं असतं ते, म्हणजे तशासारखं बनलेलं असते. आता ह्या काय करतात? सिंपल. जे काही खगोलीय वस्तू आहे ना, त्या खगोलीय वस्तूपासून येणारी जी काही ह्या रेडिओ लहरी आहेत ते त्यांना कॅप्चर करतात. कोण? ह्या डिश. हे कॅप्चर केलं. कॅप्चर केल्यानंतर कुठं पाठवतात? इथनं असे एक वायर जोडलेली असेल आणि कॉम्प्युटरला, संगणकाला. आणि तो संगणक काय करेल? सांगेल की बाबा त्याचं डिस्टन्स किती आहे, काय ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या सांगेल. क्लिअर आहे? हे समजलं आपल्याला. ओके. आता पुढं बघा. आता जो आपला प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल थोडंसं बघूया. आपल्या पुण्याजवळ नारायणगाव हे ठिकाण, हे महत्त्वाचं शहर आहे. पुण्याजवळ नारायणगाव. नारायणगावच्या जवळ 9 किलोमीटरला खोदड या ठिकाणी जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप, तिला GMRT असं म्हणतात, अशी टेलिस्कोप रेडिओ टेलिस्कोप बसवण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाची. आणि ही खूप मोठ्या महाकाय रेडिओ दुर्बीण बसवण्यात आलेली आहे. आता ही जी रेडिओ दुर्बीण किंवा रेडिओ टेलिस्कोप बसवलेली आहे, याच्यामध्ये या दुर्बिणीमध्ये 30 पॅराबोला आकाराच्या दुर्बिणींचा तो एक समूह आहे. 30 अशा, हे बघा, हे 1 2 3 अशा 30 बसवल्यात. आणि यातल्या प्रत्येक दुर्बिणीचा व्यास हा 45 मीटर आहे. एक दुर्बीण. आणि म्हणून एकत्र मिळून जर बघितलं तर हे खूप मोठं होतंय. कारण का? एकूण 30 दुर्बिणी आहेत त्या, आणि 30 दुर्बिणीची एकूण जर का आपण हे बघितलं, व्यास बघितला, तर तो 25 किलोमीटर होतोय. म्हणजे 25 किलोमीटर सलग जोडल्या तर 25 किलोमीटर होणार आहेत त्या. एवढं मोठं ते क्षेत्र व्यापणार आहेत. आणि त्याच्यामुळं तुम्हाला एक लक्षात आलं असेल, त्याच्यातून मिळणारी जी माहिती आहे ती सुद्धा जबरदस्त असणार आहे. बरोबर आहे ना? खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे. बघा इथं त्यांनी दाखवलेलं आहे बघा. एखादी खगोलीय वस्तू आहे, त्याच्यापासून एखादी रेडिओ लहरी त्याच्यापर्यंत आली. बरोबर आहे का? आणि ती काय केली? रिसीव्ह झाली. इथं मिळाल्यानंतर ती कुठं आली? इकडं या संगणकाकडे आली, ॲम्प्लिफायर थ्रू. ओके. सिंपल. म्हणजे आपल्याला कळालं GMRT काय काम करते? ज्या काही खगोलीय वस्तू आहेत त्यांच्याबद्दलची अधिक माहिती आपल्याला पोहोचवते. त्याच्यासाठीची ही महत्त्वाची दुर्बीण आहे. कुठं उभारलेली आहे? पुण्याजवळील नारायणगाव हे ठिकाण आहे. आणि त्याच्यात मेन प्रॉपर ठिकाण बघितलं तर खोदड. लक्षात आलं का बघा. ओके. हा पहिला प्रश्न आपल्याला क्लिअर झालेला असेल. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय मग? बघा, GMRT ही दुर्बीण कोणत्या ठिकाणी उभारली गेलेली आहे? खोडद या ठिकाणी उभारलेली आहे. पहिला प्रश्न क्लिअर. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बघा, हा दुसरा प्रश्न आहे. मी एक लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं प्रॉपर आणि व्यवस्थित ॲनालिसिस देणार आहे. त्याच्यामुळे वेळ लागेल, पण तुमची ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. कन्सेप्ट ईच अँड एव्हरी कंप्लीट होणार. ठीक आहे. आता जरा बघा या प्रश्नाचा ॲनालिसिस बघा जरा. आपल्याला पहिल्यांदा आपण बघूया दाब नावाची कन्सेप्ट काय म्हणते. सिंपल. जर का फक्त हे बघायचं झाला
फॉर्म्युला, तर दाब बरोबर म्हणजे प्रेशर बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. बल इथं आहे, फोर्स भागिले क्षेत्रफळ. याचा अर्थ काय, सिंपल एका भाषेमध्ये सांगतो बघा. तुम्ही फॉर्म्युला असा म्हणू शकताय, पी इज इक्वल टू फोर्स, बल म्हणजे एफ, फोर्स अपॉन क्षेत्रफळ म्हणजे एरिया. बस एवढंच तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. एवढं पाठ ठेवलं की तुम्ही या रिलेटेडचे प्रश्न सोडवू शकता. काय, पी इज इक्वल टू एफ अपॉन ए, एफ भागिले ए. ह्याचा अर्थ काय सांगतो बघा. समजा दोन माणसं आहेत, दोन माणसांनी लाकडाचे ओंडके हातात घेतलेले आहेत आणि या दुसरा जो आहे ना, त्या दुसऱ्याच्या लाकडाच्या ओंडक्याला मी काय केलं, थोडासा असा टोकदार केलं. आता टोकदार केल्यामुळे काय होईल, यांना समजा जमिनीत रोवायचं आहे ते, तर याचं जे लाकडाचं ओंडकं आहे ते लगेच जमिनीत रोवलं जाणार आहे, याचं रोवलं जाणार नाही. असं का झालं, ह्याचं कारण एक आहे की बघा, याचा जो एरिया आहे खालचा हा जास्त आहे आणि त्याच्यामुळं याला जास्त बल लावावं लागणार आहे खाली आत रोवण्यासाठी. याचं नाही तसं, याचा एरिया जो आहे तो कमी आहे आणि कमी असल्यामुळे याला काय करणार आहे, फोर्स बल कमी लावावं लागणार आहे. बस एवढी तर गोष्ट आपल्याला समजली, बरोबर आहे. बघा ह्या फॉर्म्युल्यावर अजून परत एकदा मी सांगतो म्हणजे तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होतील. ह्या फॉर्म्युला काय सांगतोय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे एरिया वाढवला, बघा इथे एरिया काय झाला, वाढला, तर प्रेशर जे आहे ते कमी लागते. इथं प्रेशर काय झालं, कमी लागलं. प्रेशर कमी लागलं म्हणून तर ह्याला जास्त बल लावावं लागलं. कळालं का? बघा बघा मी काय म्हणतोय ते, ज्या वेळेला एरिया वाढतोय त्यावेळेला प्रेशर काय होते, कमी लागते. बस एवढं तर क्लिअर झालं. आणि ज्या वेळेला एरिया कमी होतोय त्यावेळेला प्रेशर जास्त लागतंय, तिथं प्रेशर जास्त एक्झर्ट होते, त्या गोष्टीवर लागलं जाते. आणि या फोर्स आणि प्रेशरमध्ये काय हे आहे तर बघा, ज्या वेळेला फोर्स एखाद्या गोष्टीचा, इथलं मला सांगा, आता एखाद्या गोष्टीवर मी बल वाढवलं, ताकद जास्त मी ताकदीने एखादी लावली, समजा दोन्ही सुद्धा सेम ह्याचे आहेत, सेम लाकडाचे ओंडके आहेत आणि मी याच्यावर ताकद जास्त लावली, सेम एरिया आहे दोघांचा सुद्धा, खाली क्षेत्रफळ आहे, मी ह्या दुसऱ्यावर ताकद जास्त लावली तर हा कुठं जाणार आहे, खाली जाणार आहे. याचा अर्थ काय, फोर्स जेवढा जास्त लावेल तेवढं प्रेशर सुद्धा जास्त असणार, म्हणजे ह्याच्यावर मी प्रेशर जास्त लागलं. समजलं? ह्या फॉर्म्युलाचा अर्थ कळाला काय आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे एरिया कमी झाला की प्रेशर वाढतं, सिंपल लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला एरिया वाढेल त्यावेळेला प्रेशर काय होईल, कमी होईल. ह्या दोघांचं असं रिलेशन असतं. आणि या दोघांचं कसं रिलेशन असतं, फोर्स वाढला की प्रेशर वाढणार, प्रेशर वाढलं की फोर्स वाढणार, कमी झालं की हे पण कमी होणार, ह्या दोघांचं. ओके, मला वाटतं या दोन गोष्टी तुम्हाला काय झालेल्या असतील, क्लिअर झालेल्या असतील. आणि कोणती जर अडचण असेल, एखादी कन्सेप्ट जर याच्यातली समजलेली नसेल तर तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक देईन, त्या टेलिग्रामच्या लिंकवर तो प्रश्न तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. किंवा तुमचा कुठलाही टॉपिक असो 8वीचा, त्याबद्दलची तुम्हाला काय जर क्युरी असेल सॅटसाठीची तर ती तुम्ही विचारू शकता, तुम्हाला क्लिअर केली जाईल. आता हे मोजणार कशात, तुम्ही एखादी गोष्ट जर असेल तर ती मोजताना कशात तरी, बरोबर आहे की नाही. तुमच्या हातात समजा वांगी असलीत तर ती तुम्ही कशामध्ये मोजता, केजीमध्ये मोजता, किलोग्रॅममध्ये मोजता. तसं याचं युनिट काय आहे, एकक काय, कशामध्ये मोजलं जातं हे, तर ते SI पद्धतीमध्ये, SI म्हणजे इंटरनॅशनली ठरवलंय ते, कशामध्ये मोजतात ते न्यूटनमध्ये. जसं की वांग आहे, वांग मी पण किलोमध्ये मोजणार आणि माझा मित्र पण आहे किलोमध्ये मोजणार, का ते SI आहे, म्हणजे काय आहे ते इंटरनॅशनली ठरले असं समजा. आता आपण फॉर्म्युला बघितला प्रेशरचा, काय, P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मला सांगा फोर्स कशामध्ये मोजलं जातं, बल कशामध्ये मोजलं जातं, ते मोजलं जातं न्यूटनमध्ये. एरिया कशामध्ये मोजला जातो, तो मोजला जातो मीटर स्क्वेअरमध्ये, बरोबर आहे की नाही. फोर्स कशामध्ये मोजला जातो, न्यूटनमध्ये, एरिया कशामध्ये मोजला जातो, मीटर स्क्वेअरमध्ये. म्हणजे प्रेशरचा हे काय तयार झाला बघा, न्यूटन कुणाचं, प्रेशरचं आलं, एरियासाठी काय आलं, मीटर स्क्वेअर, म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे युनिट एकक कुणाचं आलं, प्रेशरचं आलं. आणि ह्याला कुणाचं तरी नाव दिले, एका व्यक्तीचं नाव दिले न्यूटन पर मीटर स्क्वेअरला. काय नाव दिलं न्यूटन पर मीटर स्क्वेअरला, पास्कल. ठीक आहे, त्याला काय नाव दिलं, पास्कल. 1 पास्कल म्हणजेच 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सिंपल, तुम्हाला लक्षात आलं. ओके, आता ज्या वेळेला तुम्ही हवामानशास्त्राचा विचार करता, ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा विचार करता, त्यावेळेला ह्या पास्कलच्या ऐवजी आपण बार हे एकक वापरतो. काय एकक वापरतो, बार. आपण बघणार आहे याच्याबद्दलची माहिती, बार. आणि 1 बार बरोबर 10⁵ पास्कल, हे पाठच पाहिजे.
ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. एक बार बरोबर 10⁵ पास्कल. ठीक आहे. याचा अर्थ हे बार किती मोठा आहे बघा. एक बार जर मला पूर्ण व्हायचा असतील तर 10⁵ म्हणजे काय, 10ला 5 वेळा शून्य लावावे लागतील तर कुठं एक बार पूर्ण होईल. म्हणजे एवढे पास्कल झाले पाहिजे तर एक बार पूर्ण होईल. कशाचे? ॲटमॉस्फिअरचे, हवामानशास्त्राचे. बघणार आहे आपण सिम्पली, सो सिम्पली. ठीक आहे. आता जरा पुढे बघूया. आता आपण काय करूया माहिती आहे का, हा जो प्रश्न आला आहे तुम्हाला, हा जो प्रश्न आला आहे ना, ह्याच्याबद्दलचे सारखे अजून काही तुमच्या याच्यामध्ये स्टेट बुक्समध्ये प्रश्न आहेत का, तर ते आहेत. तसले प्रश्न सोडूया. मग ते प्रश्न सोडवल्यानंतर परत ह्या प्रश्नाकडे येऊया. तुम्हाला हा प्रश्न सुटलेला असेल आणि मुळात हा प्रश्न तुम्हाला आत्ताच सुटतोय. कसा काय बघा, मी एकच फॉर्म्युला तुम्हाला सांगितला. कुठला फॉर्म्युला सांगितला? हा बघा, F = P/, एरिया. संपला विषय. सॉरी हा नाही आहे. P = फोर्स/, एरिया. हा तर फॉर्म्युला सांगितला तुम्हाला, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यावर सगळं सुटणार. कसं काय बघा, 1.5 चौरस मीटर क्षेत्रफळावर, क्षेत्रफळ म्हणजे काय दिला? एरिया दिला. बघा फॉर्म्युल्यामध्ये जे काय आहे ते ठेवा, सगळं सुटते. बघा खालच्या बाजूला किती दिलं मी? 1.5 लिहिलं, बरोबर आहे. 2 पास्कल एरिया. किती? प्रेशर किती दिला आहे? पास्कल म्हटल्यावर कशाचं आहे ते? प्रेशरचं आहे. 2 दिला आहे. प्रयुक्त बल म्हणजे कोण? फोर्स. मला फोर्स काढायचा आहे, बस सिंपल गोष्ट. हेच विचारले. मग मला सांगा, हा जर फोर्स काढायचा असेल तर तुम्ही कसा काढणार? हे इथं भागिले आहे, इकडे जाऊन गुणिले होणार, म्हणजे 2 × 1.5 करणार. 2 × 1.5 बरोबर किती येणार उत्तर आपलं? 3 न्यूटन हे उत्तर येणार. तुम्हाला आत्ताही समजलेलं नसेल तर 2-3 प्रश्न सोडवूया, त्यानंतर हा प्रश्न तुम्ही परत सोडवा, तुम्हाला हे नक्की सुटेल. पण एकच फॉर्म्युला, एकच फॉर्म्युल्यावर तुम्हाला प्रश्न सुटतील. ओके. P = F/A. ओके. जरा बघा. ओके, हा प्रश्न आहे बघा, सिंपल. पहिला प्रश्न काय सांगितलंय? फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचं क्षेत्रफळ किती आहे? तळाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया किती आहे तो? 0.25 मीटर स्क्वेअर. ए दिलाय तो आपल्याला. किती आहे? 0.25 मीटर स्क्वेअर. झालं. त्याचं वजन 50 न्यूटन आहे. आता मगाशी मी एक सांगण्याचा प्रयत्न केलेला होता काय बघा, तुम्ही 2 लाकडाचे ओंडके घेतलेले होते. सिंपल बघा. आता लाकडाच्या ओंडक्यांना जर या मातीत घुसवायचं असेल तर माझ्याकडे 2 पर्याय आहेत. कसं घुसवू शकतो? एक तर मी ह्याच्यावर हातोडा मारू शकतो आणि माझा दुसरा पर्याय मी ह्याच्यावर बसू शकतो. म्हणजे मी ह्याच्यावर जरी बसलो, मला जरा सांगा, मी ह्याच्यावर जरी बसलो तरी सुद्धा मी ह्याच्यावर काय अप्लाय केलं? फोर्सच अप्लाय केला ना, बल लावलं ना, बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? माझं जे वजन आहे स्वतःचं, हे सुद्धा काय आहे? एक फोर्सच आहे, बलच आहे. सिंपल, बरोबर आहे की नाही? तुम्ही मला जरा सांगा, एखादी गोष्ट आहे, असा समजा रबर आहे, हा रबर आहे, ह्या रबराचा काहीतरी गादी आहे. आता रबराच्या गादीला 2 ह्यानं मला हे करता येतं, चेपता येणार. कसं? एक तर मी याच्यावर काय करू शकतो, एक दगड आहे मोठा असा समजा, मी टाकला ह्या गादीवर तर ती चेपली जाईल. मग हा दगड टाकणं म्हणजे मी काय केला? याच्यावर बल लावलं. बरं, दुसरी गोष्ट मी काय करू शकतो, ह्या गादीवर समजा येऊन मी स्वतः बसलो तरी सुद्धा चेपली जाणार आहे. म्हणजे मी बल लावणार आहे की नाही? पण बल कुणी लावलं? माझ्या वजनामुळे लागलं ते. म्हणजे माझं जे वजन असते ते सुद्धा काय असते? एखाद्या गोष्टीचं वजन हे सुद्धा त्याच्यावर लावलेलं बलच असते. हे लक्षात ठेवायची गोष्ट. ठीक आहे. म्हणजे ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली. क्षेत्रफळ एरिया किती आहे? 0.25 मीटर स्क्वेअर. त्याचं वजन, त्या फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याचं वजन म्हणजे काय? F, फोर्सच सरळ घ्यायचा. किती आहे तो? 50 न्यूटन. आणि त्याचं कधी पण युनिट बघायचं. युनिट किती आहे बघा, इथं न्यूटन दिलंय, N म्हणजे बरोबर आहे, आपण लक्षात ठेवायचं. एरियाचं हे किती दिले बघा? 0.25 मीटर इथं दिले बघा क्षेत्रफळ. एरिया डब्याचं वजन 50 न्यूटन. आता आपल्याला दाब काढायचा आहे, P काढायचा आहे. P दाब बरोबर F/A. F किती आहे? 50 न्यूटन. बरोबर आहे की नाही? का? मी सांगितले वजन म्हणजेच काय असणार आहे त्याचं? त्याच्यावर लावलेला बल आणि भागिले त्याचं किती आहे ते क्षेत्रफळ. आता तुम्ही काढू शकताय 50 भागिले 0.25. हे सोडवताना काही जणांना कन्फ्युजन होते. हे कसं सोडवायचं हे सांगतो. 50 भागिले 0.25 आहे, बरोबर आहे की नाही? एक काम करायचं, सिंपल सांगतो. मला सांगा, वरती 50 आहे आणि खाली 0.25 आहे.
पॉईंट नंतर किती आहेत बघा, हे पॉईंट दिलाय की नाही शून्याच्या नंतरचा, त्याच्यानंतर अंक किती आहेत, 2 आहेत, बरोबर आहे की नाही 25 साठी. एक काम करा, हा पॉईंट काढून टाका, हा पॉईंट आहे की नाही काढून टाका, मग खाली फक्त किती राहिलं 25. बरं, पॉईंट नंतर किती अंक होते 2, म्हणून 2 वरती शून्य द्या, म्हणजे वरती किती झालं हो 5000, खाली किती राहिलं 25. ओके, आता सोडवा बघा, 25 एके 25, 25 एके 25, 25 दुने 50 आणि उरलेल्या 2 शून्य 200. सिंपल, कळालं का बघा काय करायचं ते, याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. म्हणजे प्रेशर जे आहे ते किती आलं माझं 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा त्याला 200 पास्कल असं सुद्धा मी म्हणू शकतो. बघा, याच ह्याच्यावर तुम्ही तुमचा प्रश्न सोडवू शकता का नाही, सोडवू शकता, कारण एकच फॉर्म्युला आहे, P=F/A. बस एवढाच लक्षात राहिला आणि या प्रत्येकाची युनिट लक्षात राहिली की तुम्ही प्रत्येक ईच अँड एव्हरी इक्वेशन सोडवणार आहे. आणि फोर्स म्हणजेच माझं वेट, माझं वजन आहे, ही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, बस संपला विषय. फोर्स किंवा वेट कशामध्ये मोजतात, न्यूटनमध्ये मोजतात. एरिया कशामध्ये मोजतात, मीटर स्क्वेअरमध्ये मोजतात. प्रेशर कशामध्ये मोजतात, पास्कलमध्ये मोजतात, पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा बारमध्ये मोजतात. बस ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला कोणताही प्रश्न असो सुटणार आहे. ठीक आहे, बघा हा प्रश्न पाण्याच्या घनतेचा आहे, आपण इतर वेळेला ज्या वेळेला त्याच्या रिलेटेड प्रश्न येईल त्यावेळेला तो सोडूया. बघा हा पण प्रश्न आहे बघा, स्क्रूच्या टोकाचं क्षेत्रफळ किती आहे, 0.5 mm². झालं, काही प्रॉब्लेम येत नाही, काही अडचण येणार नाही याच्यामध्ये सुद्धा. कसं सोडवायचं बघा, मी सांगतो तुम्हाला. क्षेत्रफळ किती आहे, 0.5 mm² आहे. त्याचं वजन म्हणजेच काय, फोर्स F किती आला बघा, 0.5 न्यूटन. तर त्याच्यावरचा दाब काढायचा आहे आपल्याला. आत्ता इथं काय केलेलं आहे ते बघा, मला सांगा, MM दिलंय मला, मिलीमीटर पर स्क्वेअर दिले, पण मला पाहिजे कशामध्ये, मीटर स्क्वेअरमध्ये पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग आता मी त्याच्यासाठी काय केलं हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, खूपच महत्त्वाचं आहे. हे एकदा तुम्हाला समजलं की संपला विषय. ठीक आहे, आता बघा जरा मी सांगतो, हे याच्यामध्ये कित्येक विद्यार्थी कन्फ्यूज होणार आहेत, कित्येक विद्यार्थी. बघा इथं 0.5 mm² आहे, इथं काय आहे बघा 0.5 mm² आहे. मी 0.5 फक्त mm घेतलं आणि त्याला मला मीटरमध्ये करायचं आहे. हां, मी कसं करणार, 0.5 mm आहे, त्याला मीटरमध्ये करण्यासाठी त्याला 1000 भागणार आहे. आता तुम्ही म्हणाल 1000 मी का भागलं, हे लहान आहे ना, MM लहान आहे. आता लहानाचं तुम्हाला मोठ्यात करायचं आहे, मीटर मोठं आहे, त्यावेळेला भागायचं, त्यावेळेला काय करायचं, भागायचं. म्हणजे MMचं मीटरमध्ये करायचं असणार तर मी भागणार. झालं, इथंपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे MMचं मीटरमध्ये रूपांतर झालं. याचं हे जे काय उत्तर येईल ते कसलं असेल, मीटरमध्ये असेल. ओके, पण मला इथं काय दिलंय, MM² दिले. सिंपल सांगतो, असं नाही आहे पण सिंपल करून सांगण्यासाठी सांगतो. MM² दिले, डबल म्हणून मी 1000 डबल घेतलं इथं. झालं, आता बघा वरती काय झालं 0.5 आणि खाली 1000 किती वेळा झालं, 2दा झालं. कशासाठी केलं मी हे, MMचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी. कधी, ज्या वेळेला लहानाचं रूपांतर, MM हे लहान आहे आणि मीटर हे मोठं आहे, अशा वेळेला भागाकार करायचा. आणि मीटरचं जर MM मध्ये करायचं असेल तर तो गुणाकार करायचा असतो, त्याला गुणिले म्हणतात, गुणिले करायचं. एवढं क्लिअर ठेवा. आता बघा खाली किती शून्य आहेत, एकूण 6 शून्य आहेत. म्हणून मी काय केलं, 0.5 भागिले 10चा 6वा घात भागिले 10चा कितवा घात, 6वा घात भागिले 10चा 6वा घात, कारण का 6 शून्य आहेत म्हणून. आता हे 0.5 आहे असं ठेवलं, हे इथं जे दिसतंय तुम्हाला ते, ह्या 10चा 6वा घात आहे ना खालचं, ते वर घेतलं. ते वर जात असताना लक्षात ठेवायचं ते वजा होते. म्हणजे किती होते ते, 0.5 गुणिले 10चा वजा 6वा घात. सिंपल, मी एवढंच केलेलं आहे. हे बघा तुम्ही हे आहे असं ठेवून सुद्धा गणित सोडवू शकताय. जसं हे आता तुम्ही म्हणाल हे आहे असं, म्हणजे कसं
0.5 भागिले 10⁻⁴ हे आहे असं जरी ठेवलात ना तरी गणित सोडवू शकता आणि तरी गणित तुमचं बरोबर येऊ शकते, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण इथं तुम्हाला दिलेला आहे परीक्षेमधून म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये म्हणून सांगतोय मी 0.5 घेतलं गुणिले 10⁻⁴ वजा 6 का केला मी, हे 10⁻⁴ जे खाली होतं ना ते वर घेतलं म्हणून तसं झालं. मला वाटतं क्लिअर आलं असेल. तुम्हाला नसेल तर सांगा, परत मी सांगतो तुम्हाला, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, ओके. फॉर्म्युला जो सेम आहे तोच वापरायचा, ह्याच्या रिलेटेड कुठलाही प्रश्न येऊ दे एकच फॉर्म्युला वापरायचा, तो म्हणजे काय, P = फोर्स अपॉन एरिया F/A. ओके, मला P काढायचा आहे. ह्या तिन्हीपैकी कोणतरी 2 दिलेला असतील, एक काढायचा असेल, मला P काढायचा आहे. मग P काढायचा असेल तर मला दोघांची गरज आहे, F आणि A. माझा F आहे म्हणजे F म्हणजे फोर्स आहे, तो किती आहे, वजन म्हणजे सांगितलं F, याच्यामध्ये कन्फ्यूज कुणी व्हायचं नाही. F आणि वजन एकच, बल आणि वजन एकच असते. वजन किती आहे ते 0.5, बघा मी ते वर ठेवलं, बरोबर आहे. माझं क्षेत्रफळ हे बघा, मी क्षेत्रफळ असं दिलेलं होतं, ते क्षेत्रफळ किती आहे 0.5 गुणिले 10⁻⁶ होतं की नाही, हे इथं ठेवलं फॉर्म्युल्यानुसार. आता सोडवलं, कसं सोडवणार, ह्या 0.5ला हे 0.5 कट झाल्यानंतर वरती फक्त किती राहिला 1 आणि खाली किती राहिला बघा 10⁻⁶. आता हे 10⁻⁶ हा जो खाली राहिलेला आहे हा वर गेला तर तो किती होणार 10⁻⁴. संपला विषय. आता मगाशी जसा प्रश्न होता डायरेक्टली ह्याचं तुम्ही हे करू शकता. म्हणजे कसं, समजा तुम्हाला जमलंच नाही, काय आले तुमचं 0.5 भागिले 10⁻⁴. हे काय होतं तुमचं क्षेत्रफळ होतं. आता बघा ते इथं जरी ठेवलं ना तुम्ही तरी तेच उत्तर येणार आहे. सोडवून बघा, नाही सुटत कुणाला असेल तर मला विचारायला मी ते सांगेन. ठीक आहे, बघा आता तुम्हाला हा जो प्रश्न इथं तुमच्या परीक्षेमध्ये किंवा पेपरमध्ये दिलेला आहे ॲक्च्युली 2017-18च्या, हा सुटेल आणि ह्याच्या रिलेटेड येणारे कोणताही प्रश्न असेल तर तो सुटेल. फक्त मी एकच सांगितलं, एकच फॉर्म्युला वापरायचा, तो म्हणजे कुठला, P = F/A. बस एवढाच फॉर्म्युला वापरायचा. हा फॉर्म्युला तुमचा झाला की तुम्ही ईच अँड एव्हरी क्वेश्चन कुठलाही क्वेश्चन सोडवणार आहे. मग ह्याच्यापैकी तुम्हाला समजा फोर्स दिला, हे दिलं, F दिला, आता ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन व्हायचं नाही. F दिलं, बरोबर आहे काय, P दिलं आणि तुम्हाला A काढायला सांगितलं तर कसं करणार बघा. मी काय म्हणतोय, तुमचा फॉर्म्युला काय, P = F/A. मग एखाद्या प्रश्नामध्ये असं केलं, फोर्स दिलाय, फोर्स म्हणजे बल दिले, प्रेशर दिले, दाब दिलाय आणि तुम्हाला एरिया काढायचा आहे. मग कसा करणार, सिंपल करणार. काय करणार मी, हे जी P आहे ना, हे P फक्त खाली आणणार, इथं P आणलं म्हणजे काय जाणार F/P करणार, म्हणजे माझा काय निघणार A निघणार. ओके, सिंपल. आता आपण काय करूया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न सोडवलेला आहे, याचं उत्तर किती आहे 3 न्यूटन. मला वाटते तुम्हाला समजलं असेल ह्या प्रश्नाचं पूर्ण ॲनालिसिस. ओके, तिसरा प्रश्न घेऊया. हा पण प्रश्न एकदम व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे हा तुमचा, जो तुमच्या इथं दिलेला आहे. तो काय सांगितले बघा, उन्हाळ्यात जी काही लहान मुलं असतात त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतो, ह्याचं कारण काय आहे, मुळात असं का होतंय लहान मुलांच्या नाकातून रक्त येते, ह्याचं आपल्याला लक्षात ठेवा सायंटिफिक रिझन बघायचं आहे. सायंटिफिक रिझन, ठीक आहे. आपण जरा ह्याच्यासाठी पहिल्यांदा त्याची कन्सेप्ट काय आहे ते बघूया आणि मग तुम्हाला त्याचं सायंटिफिक रिझन कळून जाईल. तुम्ही एक कन्सेप्ट ऐकली आहे का, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा वातावरणीय दाब म्हणजे काय. आता बघा आपली ही पृथ्वी आहे हां, आणि आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या भोवती ह्या चारही बाजूला काय आहे हो, हवा आहे. हवा आहे की नाही, चारही बाजूला पूर्ण अशी गोल हवा भरलेली आहे. मग ही जी गोल हवा भरलेली आहे, ही गोल हवा काहीतरी दाब असा टाकत असेल की नाही, कशावर, ह्या पृथ्वीवर. म्हणजे कशामुळे पडला हा दाब पृथ्वीवर, आपल्या ह्या हवेमुळे पडला. आणि हा जो दाब आहे त्या दाबालाच नाव काय म्हणणार मी, वातावरणीय दाब, कारण तो वातावरणामुळे पडला ना बाजूच्या, त्यालाच ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणणार. जो कुणामुळे पडला, त्या हवेमुळे पडला. हां, पृथ्वीवर सर्व बाजूंचे बघा, इथं मी सरळ परत सांगतोय, पृथ्वीवर सर्व बाजूंचे हवेचे आवरण आहे आणि ह्या आवरणालाच काय म्हणतो आपण वातावरण. आणि या वातावरणाचा जो दाब पृथ्वीवर आहे त्यालाच मी काय म्हणणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा वातावरणीय दाब. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. आता बघा ही पृथ्वी आहे, ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. 16 किलोमीटर. तुमच्या पुस्तकात एक काम करायचं, तुमच्या 8वीच्या पुस्तकात जे दिले ना
ते ईच आणि एवढी गोष्ट एकदम काळजीपूर्वक वाचायची, प्रत्येक अंक आणि अंक, प्रत्येक शब्द आणि शब्द काळजीपूर्वक वाचायचा. ही पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीच्या वरती 16 किलोमीटरपर्यंत हे आपलं वातावरण सहसा आपल्याला दिसतं. त्याच्यावर पण आहे, पण आपण जवळपास जर बघितलं तर किती 16 किलोमीटरपर्यंत वातावरण आहे. आणि त्यापुढे सुद्धा 400 किलोमीटरपर्यंत आहे, पण किती आहे ते अत्यंत विरल प्रमाणामध्ये आपल्याला दिसू शकतं. ठीक आहे. आणि जो दाब ह्या वातावरणामुळे आपल्या पृथ्वीवर पडतो त्याला काय म्हणतात, वातावरणीय दाब असं म्हटलं जातं. आता मी जरा काय करूया, एक प्रयोग करूया आता आपण सिम्पली, किंवा एक गोष्ट करून बघूया. मला सांगा, आपल्या घरामध्ये बघा, हां ओके जागा निर्माण झाली इथं. आपल्या घरामध्ये काय केलं मी, एक अशी प्लेट घेतली आणि त्या प्लेटवर असा उभा असा काचेचं भांडं घेतलं. काचेचं भांडं खालून पण मोकळं आहे, वरून पण मोकळं आहे. ओके. आता या काचेच्या भांड्यामध्ये मला जरा सांगा, या काचेचे हे जे काही मी भांडं घेतलेलं आहे, ह्या काचेच्या भांड्यामध्ये काय भरली जाईल हो, हवा भरली जाईल. व्हेरी गुड, हवा भरली जाईल. आता तुम्ही विचार करा, जी हवा भरली जाईल ती हवा खालच्या बाजूला म्हणजे पृथ्वीकडच्या बाजूला, कारण प्लेट पृथ्वीवर ठेवलेली आहे आपण, जरा जास्त काय असेल, घनता त्याची जास्त असेल, प्रमाण जास्त असेल या हवेचं, त्या कणांचं हवेच्या प्रमाण जास्त असेल. जसं आकाशात वर 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 जाऊ त्याचं कणांचं त्या प्रमाण कसं येईल, कमी होईल, कमी. आणि इथं कसं असेल ते जास्त असेल. बस एवढी गोष्ट क्लिअर झाली का? ओके. आता बघा, मी समजा समुद्र सपाटीवर उभा आहे. समुद्र सपाटीवर म्हणजे समुद्र सपाटीला लागून त्या उंचीला, ठीक आहे, चेन्नईत मोजतात ते तशा पद्धतीचे. त्या समुद्र सपाटीला काहीतरी दाब हवेचा दाब आपल्यावर लागत असेल का नाही. उदाहरणार्थ असं म्हटलं जातं, तुम्ही समुद्र सपाटीला उभारल्यानंतर एकूण 1034 ग्रॅम एवढ्या हवेचा दाब किंवा एवढी हवा तुमच्यावर काय करत असते, तुम्हाला असं खाली दाबत असते. किती, 1034 म्हणजे जवळपास 1 किलो हवा तुमच्यावर असं दाब देत असते. त्यालाच काय म्हणतात, हवेचा दाब असं म्हटलं जातं. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, काय, मग जर एवढा हवेचा दाब आपल्यावर असेल म्हणजे 1 किलो एवढं ताकदीन जर ती दाबत असेल, तर मग आपल्या शरीराला त्याच्यापासून काय का होत नाही, इजा का होत नाही. तर आपलं जे शरीर असतं ना, आपल्या शरीरातल्या जे काही शिरा धमन्या वगैरे असतात ना, त्यासुद्धा उलट त्याच्यावर काय करत असतात, बल लावत असतात. म्हणजे जेवढा दाब वरून येत असतोय तेवढाच आतून दाब वरती लागत असतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला काही होत नाही, स्टेबल राहतो आपण. पण मला जरा सांगा, इथं आता समुद्र सपाटीवर मी आहे. इथं समुद्र सपाटीवर असताना हवा होती, हवेचा दाब ह्याच्यावर काहीतरी लागला होता का नाही. ओके. मग आता मी उंचीवर गेलो. बघा, मी आता उंचीवर गेलो, माउंट एव्हरेस्टवर गेलो. माउंट एव्हरेस्टवर गेल्यानंतर इथं माउंट एव्हरेस्ट आहे. वरनं येणारा जो हवेचा दाब आहे, तो कमी होणार. आता तुम्ही म्हणणार का कमी होणार, जेवढी हवा इथं होती समुद्र सपाटीला तेवढी हवा इथं राहणार आहे काय, नाही. हवा काय होणार, कमी कमी होणार. वरती जाणार ना आपण, मग हवा कमी होणार. मग हवा कमी म्हटल्यानंतर हवेचा दाब सुद्धा कमी लागणार. तिथं हवा जास्त हे करू शकणार नाही, बल लावू शकणार नाही, आणि त्याच्यामुळं दाब सुद्धा तिचा काय येणार, कमी होणार. कुठे, या माउंट एव्हरेस्ट पाशी. पण माझ्या शरीरातनं जे जाणारा दाब ह्याच्यावर बाहेर पडतोय तो मात्र कसा पडणार आहे तेवढाच पडणार आहे. जेवढा इथं पडत होता तेवढाच इथं सुद्धा येणार आहे. आणि त्याच्यामुळंच काय होतं माहिती आहे का, कानातून नाकातून रक्त यायला चालू होतं. कधी, असं जास्त ज्या वेळेला आपण उंचीवर जाऊ त्यावेळेला. पहिली गोष्ट क्लिअर झाली आपल्याला. ओके. की उंचीवर जसं जाणार आहे तसं हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हा जो दाब आहे हा कमी होतोय. कमी का होतोय, कारण हवाच कमी होते, हवाच विरळ होते म्हणून. मग तुम्ही जरा उन्हाळा, समर सीझन बघा, उन्हाळ्यामध्ये काय होते. ही पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीवर मी समजा उभा आहे इथं, किंवा एखादं लहान बाळ आहे समजा, सिंपल रिझन घेऊया. ते हवेचं ते बाळ जे आहे, ते लहान मूल जे आहे, ते काय ना काहीतरी प्रेशर किंवा दाब लावत आहे, ॲप्लाय करत आहे वरच्या बाजूला, आणि हवासुद्धा त्याच्यावर काहीतरी प्रेशर लावत आहे, आणि त्याच्यामुळे ते कसं आहे, स्टेबल आहे बाळ आहे ते. मग आता काय झालं, उन्हाळा आला. ह्या उन्हाळ्यामध्ये ही जी पृथ्वीकडची खालची हवा आहे
ही ऊन जास्त असल्यामुळे तापते आणि विरळ होते, म्हणजे त्याचे कण इकडे तिकडे पसरतात, तापल्यामुळे त्याचे कण इकडे तिकडे पसरतात. आता हवा जरा कशी झाली हो, विरळ झाली, विरळ. मग हवा विरळ झाली म्हटल्यानंतर तिथला दाब पण कसा झाला, जरा थोडासा कमी झाला. नाही समजायला मी काय म्हणतो, ते दाब सुद्धा इथला कमी झाला. आता इथला जर दाब कमी होत असेल, बघा ह्या दाब इथला काय झालाय, कमी झालाय. बाळ कुठं उभारले, खाली उभारले, आणि बाळाच्या शरीरातनं जाणारा दाब मात्र तेवढाच आहे. आता शरीरातनं जाणारा दाब जर तेवढाच असेल तर याचा अर्थ असा आहे, त्या बाळाच्या नाकातनं काय येणार आहे, रक्त बाहेर येणार आहे. का, जसं माउंट एव्हरेस्टवर गेल्यानंतर कंडिशन क्रिएट झाली होती तशीच खाली सुद्धा क्रिएट कंडिशन होणार आहे, फक्त दाब काय झाल्यामुळं, कमी झाल्यामुळं. ओके, मला वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. बघा इथं काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, याच्यामध्ये मी सांगितले तुम्हाला, मगाशीच सांगितले. आता ह्या समुद्र सपाटीला उभा आहे मी. ह्या समुद्र सपाटीला काहीतरी दाब, हवेचा दाब माझ्यावर लागत असेल का नाही, काहीतरी लागत असेल. त्याला मी काय म्हटलं माहिती आहे का, एक ॲटमॉस्फिअर असं म्हटलं, एक ॲटमॉस्फिअर. आता याच्या अजून बऱ्याच कन्सेप्ट आहेत, खूप डेप्थ जाता येतं याच्यामध्ये, पण प्रश्नाची जी गरज आहे तेवढ्यापर्यंत मी इथं डेप्थ जात आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्या प्रश्नाचं उत्तर कळालेलं असेल की असं का होतंय. मला सांगा मग, उन्हाळ्यात लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होतो, याचं कारण काय, तर वातावरणाचा दाब कमी होतोय. बरोबर आहे की नाही, वातावरणाचा दाब वाढल्यावर तसं होणार नाही. शरीरातील रक्तदाब आणि शरीरातील रक्त कमी जास्त ह्याचा काहीही संबंध नसतो. मेन त्याचं कारण काय होतं, वातावरणाच्या दाबाशी असतं. ओके, ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. काय बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक वेगळा आहे, घटक वेगळा बघूया आपण. लोह, निकेल, तांबे आणि कोबाल्ट. हा प्रश्न आहे, हा 7वीच्या पुस्तकातून सरळ आणि डायरेक्ट घेतलेला आहे. 7वीच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे. बघा मी 7वीच्या पुस्तकातला जो काही चुंबकीय गुणधर्म हा जो चॅप्टर आहे त्याच्या पहिल्याच पानावर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडू शकते. हे बघा, चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हा जो प्रश्न आहे, चॅप्टर आहे, त्याच्या पहिल्याच पेजवर या प्रश्नाचं उत्तर आहे. काय आहे, काय सांगितले बघा. आपण बघतोय चुंबक म्हणजे काय, मॅग्नेट म्हणजे काय, अशी एक वस्तू की जी काही विशिष्ट पदार्थांना, काही विशिष्ट मटेरियल्सना आपल्याकडे काय करते, अट्रॅक्ट करते. म्हणजे कोण, तो कोण असतो, चुंबक असतो, तो चुंबक असतो. मग चुंबक कसा तयार केला जातो, तर चुंबक लक्षात ठेवा, लोह, कोबाल्ट, निकेल, पाठच पाहिजे, लोह, कोबाल्ट आणि निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवतात. चुंबक कसा तयार करतात, हा जो चुंबक आहे तो लोह, कोबाल्ट, निकेल यांच्या संमिश्रापासून बनवतात. याचा अर्थ त्याच्यामध्ये तांबे असतं का, नसतं, नसतं. आणि याचाच दुसरा अर्थ असा आहे की एखादा जर चुंबक मी बनवलेला असेल, जो कशापासून बनलाय, लोह, कोबाल्ट आणि निकेल याच्यापासून बनलाय, तर तो चुंबक लोह, कोबाल्ट आणि निकेल यांना स्वतःकडे अट्रॅक्ट करेल, कारण तो त्याच्यापासून बनलाय. याचा अर्थ एखादा मॅग्नेट तांब्याला अट्रॅक्ट करणार नाही, म्हणून तांबे वेगळा आहे. तांबे का वेगळा आहे, कारण तांब्यामध्ये अट्रॅक्टिव्ह म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी, चुंबकीय गुणधर्म नसणार आहे, कारण त्याच्यापासून चुंबक बनत नाही. चुंबकामध्ये हे 3 पदार्थ असतात. आणखीन 2 गोष्टी असतात चुंबकामध्ये, किंवा चुंबक अजून वेगवेगळ्या पद्धतीने कसे बनवता येतात, तर 2 गोष्टी आहेत त्याच्यासाठी. एक निपर मॅग आणि दुसरं अल्निको. बघा काय, एक आहे निपर मॅग आणि दुसरं आहे अल्निको. यापासून सुद्धा आपण काय तयार करू शकतो, चुंबक बनवू शकतो. निपर मॅग हे संमिश्र आहे. हे संमिश्र लोह, निकेल आणि ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम ही चौघं ज्या वेळेला एकत्र येतात, बघा हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम हे जेव्हा चौघं एकत्र येतात, ह्यांचं ज्या वेळेला संमिश्र तयार केलं जातं त्यावेळेला त्याला निपर मॅग म्हणतात. काय म्हणतात त्याला, निपर मॅग म्हणतात. आणि ह्या निपर मॅगपासून एक चुंबक बनवला जातो. ओके, आणि ज्या वेळेला ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट यांच्यापासून, या तिघांच्यापासून ज्या वेळेला एक संमिश्र बनवलं जातं त्यावेळेला त्याला
अल्निको असं म्हणतात, पाठच पाहिजे हे अल्निको. आणि ह्या अल्निकोपासून सुद्धा काय तयार केला जातो, एक चुंबक तयार केला जातो. म्हणजे चुंबक 3 प्रकारे आपण बेसिकली 7वीच्या पुस्तकाच्या याच्यानुसार बेसिकनुसार सांगतोय की एक म्हणजे या तिघांच्यापासून लोह, कोबाल्ट आणि निकेल याच्यापासून बनवला जाऊ शकेल. 2 निपरमॅग आणि 3 अल्निको. निपरमॅगमध्ये हे 4 जण असतील, अल्निकोमध्ये हे 3 जण असतील. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. खालीपैकी वेगळा ओळखा. ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट आणि तांबे दिलं जाईल. परत वेगळा कोणी येईल, तांबेच येईल. का? तांब्यामध्ये तो गुणधर्म नाही, कारण अल्निकोमसनं हे बनवलं जातं म्हणून. समजते? मला वाटते हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी क्लिअर झालेलं असेल. हां, लोह, निकेल, तांबे आणि कोबाल्ट याच्यापासून वेगळा कोण आहे, तांबे. ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय आहे. 2 पदार्थात आकर्षण झाल्याने खालीलपैकी कोणता किंवा कोणतं निष्कर्ष काढता येतील. बघूया आपण, बघूया याच्यापैकी कुठले निष्कर्ष काढता येईल की 2 पदार्थात काय निर्माण झाले, आकर्षण निर्माण झाले. बघूया याची पहिला कन्सेप्ट क्लिअर करूया, मग तुम्ही त्या प्रश्नाला सहज सोडवू शकाल, काही अडचण येणार नाही आहे. तुम्ही चुंबक कधीतरी घेतलाय, बरोबर आहे का? मग एखादा चुंबक घ्या असा, आणि चुंबकाजवळ काय करा, असे जे मोळे टाकलेले आहेत ना मी, टाचण्या वगैरे, हे टाचणे मला जरा सांगा त्याला काय होतात रे, अट्रॅक्ट होतात. पण तुम्ही असं कधी बघितले का, हा चुंबक आहे, हा मी लांब धरलाय आणि ह्या टाचण्या इथं समजा ठेवल्यात, ह्या टाचण्या आहेत. आता चुंबक लांब आहे तोपर्यंत ह्या टाचण्या सुद्धा व्यवस्थित आहे तिथं थांबल्यात. बरं, आता चुंबक काय केला माहिती आहे का, मी जवळ नेला तर काय होते माहिती आहे का, थोडेसे हल्ल्यासारखं करतात, पण त्याच्याकडे काय काही आलेलं नाहीत, अजून अट्रॅक्ट झालेलं नाहीत. आणि एका विशिष्ट अंतरावर आलं का नाही, अशा जाट सुपर एकदम फास्टमध्ये काय येतात, त्या चुंबकाकडे ते आकर्षले जातात. बघितले तुम्ही, नाही बघितलं असेल तर ते तुम्ही करून बघा. आता तसंच होते फास्टमध्ये. बरं असं का झालं असेल रे, म्हणजे हा जो चुंबक आहे, ह्या चुंबकाची या टाचण्यांच्या एका विशिष्ट अंतरावर आल्यावर जास्त ताकद लागली असणार आहे, म्हणून तसं झालेलं असणार आहे. म्हणजे काहीतरी त्याचा एरिया असणार, त्या एरियात आलं की मात्र तो सोडत नाही, असं समजा. समजलं का? बघा जसं आपल्या गल्लीचा आपला एरिया असतोय की नाही, तसं त्या चुंबकाचा एक एरिया असतोय, त्याच्यात आलं की मग ते तिथं पुढं मोळे असतील, टाचण्या असतील, तो त्याला सोडत नाही. सेम तसंच काय झालं, एक ब्रिटिश संशोधक होते, त्यांचं नाव आहे मायकेल फॅरेडे. हां, मायकेल फॅरेडे यांनी एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांना काय आढळलं बघा. असा एक त्यांनी मॅग्नेट घेतला, म्हणजे चुंबक घेतला. आता चुंबकाला तुम्हाला माहिती आहे 2 दिशा, 2 बाजू असतात, 2 ध्रुव असतात. एकाचं नाव आहे एस, दुसऱ्याचं नाव आहे एन. नॉर्थ साऊथ लक्षात ठेवायचं. नॉर्थ साऊथ असे 2 त्याला काय असतात, ध्रुव असतात, 2 बाजू असतात असं आपण म्हणू शकतो. मग यांनी काय केलं माहिती आहे का, एक असा चुंबक घेतला आणि लोखंडाचा वगैरे असा किस असतोय की नाही, जास्त असा इंडस्ट्रीमध्ये वगैरे मिळतोय बघा, तो किस असा बरोबर याच्या भोवती लावला. कशा भोवती? चुंबकाच्या भोवती. आणि ज्या वेळेला तो चुंबक त्या किसाच्या जवळ आणला, त्यावेळेला जो हा किस आहे, या फोटोमध्ये तुम्हाला दिसते बघा, हा जो किस आहे ना, हा एका विशिष्ट पद्धतीनं त्या चुंबकाभोवती आकर्षित झाला. म्हणजे बघा, हे बघा, हे कसा बघा, हे असं लांब 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 अशा रेषा, अशा गोल रेषा तयार झाल्यासारखा तयार झाला. हे तो सगळ्यात जास्त आकर्षिला गेला बघा, ह्या नॉर्थला आणि साऊथ बाजूला, आणि इकडं सुद्धा अशा अशा रेषाच तयार झाल्यासारखं झालं. मग त्यानं काय केलं माहिती आहे का, ते किस वगैरे उचलला आणि जसा किस पडलेला होता तशा पद्धतीच्या तिथं रेषा मारल्या. म्हणजे काय केलं, इथं खालच्या इथं दिसते बघा तुम्हाला, हा चुंबक घेतलाय आणि चुंबकाला जसा तो किस हे झालता, अट्रॅक्ट झालता, तशा पद्धतीनं फक्त काय केलं त्यानं, रेषा मारल्या. इथं थोड्या रेषा मारल्या, इथं रेषा मारल्या, अशा रेषा मारल्या, बाहेर जाणाऱ्या रेषा मारल्या. समजलं का? बघा हे कळतंय. आता ह्याच्यावरनं काय दिसलं त्याला, मगाशी जसं सांगितल्या पद्धतीनं मी सांगितलं ना, त्या चुंबकाचा एक एरिया असतोय, आपला जसा गल्लीचा एक एरिया असतोय तसा चुंबकाचा एक एरिया असतोय, त्या एरियात आलं की तो सोडत नाही. मग त्या मायकेल फॅरेडेला काय करायचं होतं नेमकं, मायकेल फॅरेडेला, की त्याचा एरिया नेमका केवढा असतोय, कुठं असतोय, तो बघायचा होता. म्हणून त्यानं त्या अशा रेषा मारल्या. हा रेषा मारण्याचं कारण काय, ह्या इथं चुंबकाचा हे आला, म्हणजे त्या आयर्नचा, म्हणजे लोखंडाचा किस आला की तो आयर्न काय करणार, ते लोखंड हे काय करणार, चुंबक काय करणार, स्वतःकडे आकर्षणार. म्हणजे त्याचा एरिया आहे. हे जे रेषा मारल्यात ह्यो त्याचा कुणाचा एरिया आहे, ह्या चुंबकाचा एरिया आहे. असं मायकेल फॅरेडेची कल्पना होती आणि ती बऱ्याच प्रमाणावर काय केली, मान्य केली गेली. आणि ह्या ज्या रेषा आहेत,
त्या बलरेषा, ह्या बलरेषा म्हणतात त्यांना, ह्या काढल्या गेलेल्या असतात आणि तुम्ही बघताय. आता मला जरा सांगा, इथं तुम्हाला बलरेषा जास्त दिसतात बघा, ह्या इथं मात्र बलरेषा कमी दिसतात बघा. का असं होतं? कारण की इथं त्याची आकर्षित करण्याची इतर गोष्टींना ताकद जास्त आहे, इथं मात्र त्याची ताकद कमी आहे. हेच याच्यावरनं दिसू शकतं. तीव्रता जास्त आहे, इथं तीव्रता जास्त आहे, इथं तीव्रता जरा तिची कमी आहे. म्हणजे इथं एखादा किस ठेवला तर ती एवढं जास्त आकर्षण हे होणार नाही, मात्र इथं समोर जर आला, म्हणतोय की नाही समोर ये, मग समोर आला की तो सोडत नाही, अशा पद्धतीनं. ठीक आहे. आता ह्या ज्या चुंबकीय रेषा काढल्या त्यानं, चुंबकीय बलरेषा ह्या ज्या असं म्हणतो ना, कशावर काढल्या? त्या मॅग्नेटवर म्हणजे चुंबकावर. त्याचे काही गुणधर्म असतात. काय गुणधर्म असतात? त्यानं काही प्रयोग केले आणि त्याच्या आधारावर त्यानं काही निरीक्षणं नोंदवली की कशा असतात ह्या ज्या बलरेषा त्यानं काढलेल्या आहेत त्या कशा असतात नेमक्या. एक तर पहिली गोष्ट आहे, ह्या काल्पनिक जोडण्या असतात. हे काय ॲक्च्युअलमध्ये असं तुम्हाला दोन चुंबक घेतले आणि ॲक्च्युअल अशा रेषा दिसायला लागल्या असं कधी होणार नाही. त्यानं काल्पनिक तयार केल्यात. काल्पनिक कशावरून तयार केल्यात? तो जो किस मगाशी पडलेला होता त्या किस्साच्या आधारावर त्यानं अशा ह्या रेषा तयार केल्या. त्या कुणी? मायकल फेरडेनं. बरोबर आहे की नाही. आता या ज्या रेषा आहेत ना, ह्या रेषा कशासाठी वापरल्या जातात माहिती आहे का? ह्या चुंबकीय आकर्षण आणि प्रतिआकर्षण यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांची संकल्पना तयार केली आहे त्यानं. एखाद्या गोष्टीचं आकर्षण कसं होतंय आणि प्रतिकर्षण कसं होतंय हे बघण्यासाठी. म्हणजे आकर्षित होणं म्हणजे एकमेकाकडे खेचलं जाणं आणि प्रतिकर्षण म्हणजे एकमेकापासून बाजूला जाणं. हे जर तुम्हाला ह्या दोन संकल्पना जर क्लिअर करायच्या असतील, योग्य पद्धतीनं मांडायच्या असतील, तर ह्या बलरेषा म्हणजे काय आहे हे सुद्धा क्लिअर झालं पाहिजे. बरोबर आहे. आता चुंबकीय बलरेषा नेहमी, आता खूप महत्त्वाची हे आहे, हे पाठच पाहिजे स्टेटमेंट. कधीही परीक्षेला पडू शकते, कधीही परीक्षेला पडू शकते. ह्या चुंबकीय बलरेषा ज्या नेमक्या आहेत ना, ह्या ज्या तयार झालेल्या आहेत, ह्या नेमक्या कुठल्या ध्रुवाकडनं कुठल्या ध्रुवाकडे जातात. याचा अर्थ काय? मी समजा हा मॅग्नेट घेतला बघा, हा मी मॅग्नेट घेतला, ह्याचा एक ध्रुव आहे नॉर्थ एन, एक बाजू म्हणतो मी एन ही साईट, आणि दुसरी साईट आहे एस. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यावर सुद्धा काहीतरी एक चुंबकीय क्षेत्र असणार आणि ती चुंबकीय बलरेषा तयार करणार. अशा बलरेषा तयार होणार का नाही? हे बघा, ह्याला अशा बलरेषा तयार होणार. झाल्या बलरेषा तयार. बरं, मग ह्या बलरेषांची नेमकी दिशा कुठली असणार हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ह्या ज्या बलरेषा मी काढल्यात, ह्या कुठं काढल्यात बघा, हा जो मॅग्नेट, हा जो चुंबक आहे, ह्या चुंबकाच्या बाहेर काढल्यात, बाहेरच्या बाजूला काढल्यात. दिसत आहेत का बाहेर? ठीक आहे. ह्याची जी दिशा असते नेहमी लक्षात ठेवायचं, उत्तर ध्रुवाकडनं दक्षिण ध्रुवाकडे असते, नॉर्थ साईडकडनं साऊथ साईडकडे असते. हा प्रश्न कधीही परीक्षेला पडू शकतो, पाठच ठेवा. उत्तर ध्रुवाकडनं दक्षिण ध्रुवाकडे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके. आता ह्या ज्या बलरेषा त्यानं काढलेल्या आहेत, ह्या बलरेषा एखाद्या स्प्रिंगसारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. बरं, ठीक आहे. ओके, हे काय नाही, म्हणजे अशा ताणलेल्या दिसतात का? ताणलेल्या असतात. महत्त्वाचं, या चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. म्हणजे हे बघा, आता ही एक बलरेषा आहे, ही एक बलरेषा, ही एकमेकाला कधी पण काय करत असते? दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असते. बरोबर आहे की नाही? एकमेकाला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असते. आणि चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत सुद्धा नाहीत. ते एकमेकांना छेदत नाहीत. म्हणजे काय? आता ही इथनं, हिचा मार्ग इथं गेला, दुसरीचा मार्ग इथं आला, असं होत नाही की दुसरीचा मार्ग इथनं असा क्रॉस झालाय, नाही होणार. क्रॉस करणार नाहीत ते एकमेकाला, ती त्याची प्रॉपर्टी असते. हा प्रश्न पडू शकतो बरं का परीक्षेला. कसा पडू शकतो? ह्याच्यापैकी 3 गुणधर्म तुम्हाला बरोबर दिले जाऊ शकतात आणि चुकीचा ओळखायला लावू शकतात. त्यामुळे हे पाठ पाहिजे जे मी दिलेलं आहे तुम्हाला इथं. ते चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणाच्या चुंबकीय, मगाशी सांगितले बघा. याचा अर्थ काय? मला सांगा, ह्याची तीव्रता जास्त कुठं असणार आहे चुंबकीय क्षेत्राची? इथं, पोलच्या समोर. इथं जास्त असेल का हो? नाही, असणार नाही आहे. कळलं की नाही? इथं तीव्रता कमी असणार का हो? कारण इथं चुंबकीय बलरेषा कमी आहेत इथं, आणि इथं चुंबकीय बलरेषा कशा जास्त आहेत, आणि म्हणून इथली तीव्रता कशी आहे? जास्त आहे. मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल. ओके. आता वरती एक 2 गुणधर्म बघितले आपण. ह्या 2 गुणधर्माच्या आधारावर एक 2 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. मी जास्त अजून त्याच्या कन्सेप्टमध्ये न जाता, एक नॉर्थ पोल असतो ना, एक 2 मॅग्नेट घेतले मी, आणि हे 2 मॅग्नेट घेतले. ह्या मॅग्नेटला साऊथ पोल आहे, ह्या मॅग्नेटला नॉर्थ पोल आहे, आणि दुसरा मॅग्नेट घेतला, त्या मॅग्नेटचा मी साऊथ पोल जवळ आणला, नॉर्थ पोल बाजूला केला. आता पहिल्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे, दुसऱ्या मॅग्नेटचा साऊथ पोल आहे. लक्षात ठेवा, या दोघांमध्ये कधी पण काय असणार आहे? आकर्षण असणार आहे. काय असणार आहे? आकर्षण असणार आहे. एकमेकाकडे ते आकर्षले जातील. एक मेल आहे, एक फिमेल आहे असं समजूया. समजले? आकर्षण असणार आहे. आणि
दुसरी बाजू म्हटली, जर मी हिची नॉर्थ बाजू आहे आणि ह्याची नॉर्थ बाजू इकडं आणली, कळालं का बघा, नॉर्थ साईड आणली दुसऱ्या मॅग्नेटची, तर ती एकमेकाला प्रतिकर्षण करतील, म्हणजे एकमेकाला बाजूला ढकलतील. बस या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय, चुंबकीय बलरेषांची दिशा नेमकी कोणती असते, आणि चुंबकीय बलरेषांच्या आधारावर मला दोन गोष्टी सांगता येतात. ज्या वेळेला दोन वेगवेगळे ध्रुव असतील त्यावेळेला ते एकमेकाला आकर्षित करतील, आणि ज्या वेळेला ते एकसारखे असतील त्यावेळेला ते एकमेकाला प्रतिकर्षण करतील, म्हणजे एकमेकापासून बाजूला ढकलतील. ओके, आता त्यावरून ह्या सर्व गोष्टीवरून आपण हा प्रश्न सहजरित्या सोडवू शकतो. बघा काय आहे, दोन पदार्थात आकर्षण झाल्याने खालीपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल, तर दोन चुंबकाचे सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आल्याने. मला सांगा दोघात काय झाले, आकर्षण झाले. मग आकर्षण जर झालं असेल तर वेगवेगळे म्हणजे विजातीय, वेगवेगळे म्हणजे विजातीय, सजातीय, स म्हणजे एकाच जातीचा, म्हणजे एन आणि एन एकाच जातीचा, म्हणजे सजातीय जवळ आले. आता इथं सजातीय जर एकत्र आले म्हणजे एकसारखे, तर यांच्यात आकर्षण होईल का, तर होणार नाही. बघा सिंपल समजून घ्या ना प्रश्न. दोन पदार्थात आकर्षण झाले तर काय निष्कर्ष काढता येईल, सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आल्यानं असं होईल का, आकर्षण एकमेकात होणार नाही. विजातीय ध्रुव म्हणजे वेगवेगळे ध्रुव, आता वेगवेगळे म्हणजे नॉर्थ आणि साऊथ वेगवेगळे एकत्र आले त्यावेळेला आकर्षण होते की नाही, होते, म्हणजे हा निष्कर्ष काढता येऊ शकतो. दोन, चुंबकाने चुंबकीय पदार्थाला आकर्षणामध्ये होऊ शकतं. आता हा एक चुंबक आहे आणि ह्या चुंबकानं चुंबकीय पदार्थ म्हणजे लोखंड ठेवला, त्याला आकर्षण केलं, म्हणजे एकमेकात आकर्षण झालं. हा काय नॉर्मल स्टेटमेंट दिलेला आहे, बरोबर आहे काय. तर निष्कर्ष काय काढता येईल, 2 आणि 3 हे दोन्ही काढता येतील. मला वाटतं हा प्रश्न आता तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल याच्याबद्दल तुम्हाला काही अडचण असणार नाही आता. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. अनियमित परावर्तनाच्या बाबतीत खालीलपैकी चूक विधान विचारले. हे वाचायचं. पहिली गोष्ट परीक्षेला जाताना मी ते सांगीनच त्यावेळेला, पहिली गोष्ट जी विद्यार्थी चुकवतात ती म्हणजे काय, हे चूक विचारले काय बरोबर विचारले हेच आपल्याला कळत नाही. मग त्यावेळेला आपल्या हातात पेन्सिल असते, पेन असते, पहिलं काम करायचं त्या चूकला किंवा बरोबरला अंडरलाईन करायची. पहिलं काय काम करायचं, चूक, मला ह्या चौघापैकी चूक विचारले, याचा अर्थ 3 बरोबर असतील आणि एक कोणतरी चूक असेल आणि मला ती चूक निवडायचं आहे. एवढी गोष्ट पहिला गोष्ट लक्षात ठेवायची, तर व्यवस्थित प्रश्न सुटतात. नाहीतर मग प्रश्न चुकतात, कन्सेप्ट माहीत असून सुद्धा चुकतात, हे लक्षात ठेवा. बघा ऑप्शन काय आहेत, परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत म्हणून असं होते काय, बघूया कसं काय होते ते बघणार आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली की हा प्रश्न सहज सोडवू शकाल तुम्ही. अनियमित परावर्तन खडबडीत पृष्ठभागावरून होतं, परावर्तन किरण समांतर पडत नाहीत आणि परावर्तन किरण विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. आता तुम्हाला काही जणांना हा प्रश्न आत्ता वाटला असेल की यायला सुटणार का नाही आहे, तुम्हाला नक्की सुटेल, काहीही टेन्शन येणार नाही आहे. बघा आपण सोडूया हा प्रश्न. प्रकाशाचे परावर्तन हे खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये आहे. 8वी 9वी मी एकत्र करून, मी समजलं ना 7वी 8वी 9वी ह्या 3 क्लासचं एकत्रित करून तुम्हाला जे गरजेचं आहे ते देत आहे. 90% सिलेबस गॅरंटी देतो, 90% फक्त ॲनालिसिसच्या माध्यमातून, आणि उरलेला 10% हा लेक्चर आणि टेस्टच्या माध्यमातून आउट ऑफ मार्क्स पडतात, आउट ऑफ मार्क्स, एवढं मात्र गॅरंटी लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर, तुम्ही असं कधी बघितले का, एखादा आरसा घेतला आणि आरसा घेतल्यानंतर हा प्रकाश इथनं असा पडला आणि प्रकाश परत फिरला, बस सिंपल सांगतो तुम्हाला, तर त्याला म्हणतात प्रकाशाचं परावर्तन. म्हणजे काय, प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय, ही भिंत आहे किंवा आरसा आहे, ह्याच्यावर प्रकाश आदळला आणि परत आला, त्याला प्रकाशाचं परावर्तन म्हटलं. जसा एखादी ही समजा भिंत घेतली, हा बॉल टाकला, ह्या भिंतीला धडकला आणि परत आला, त्याला परावर्तन, रिफ्लेक्शन असं म्हणतात. मग लाईटसुद्धा तशीच रिफ्लेक्शन करत असते, समजलं का. रिफ्लेक्शन म्हणजे काय तुम्हाला कळालं. आता बघा डायरेक्टली सांगतो मी, हे तर कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमची. हा समजा मी एक पृष्ठभाग घेतला आहे,
म्हणजे आरसा घेतलाय धरा, हा खालचा एक पृष्ठभाग घेतलाय, खाली असा खाली ठेवला मी, इकडनं एक किरण टाकला, हा प्रकाश किरण इकडनं पडलाय का बघा, मी टाकला स्वतःहून असा, इथं काहीतरी मी बल्ब घेतला, इथं बल्ब ठेवला आणि बल्बच्या माध्यमातून इथे कसा हे टाकला. आता ह्या पृष्ठभागाला खालच्या धडकून तो परत जाणार आहे, समजा परत गेला, इथनं परत गेला, जे मी टाकला किरण जो त्याच्यावर, त्याला मी आपाती किरण म्हटला, त्याला काय म्हटला, आपाती किरण, किंवा त्याला इन्सिडंट रे असं म्हटलं. जो आला तो, जो परत गेला धडकून परत गेला त्याला परावर्तित किरण म्हटलं. ठीक आहे, परत जाणाऱ्याला. आता इथे एक पॉईंट तयार झाला बघा, इथं झाला का पॉईंट. ठीक आहे, आता या पॉईंटवरनं ही अशी एक लाईन मारली, बरोबर हुबी बरोबर लाईन मारली, ह्याला मी म्हणणार स्तंभिका. आता ही जी स्तंभिका आहे, तुम्ही विचार करा, बरोबर स्तंभिकेच्या या बाजूला आपाती किरण आहे, स्तंभिकेच्या या बाजूला परावर्तित किरण आहे की नाही. दोन गोष्टी तर तुम्हाला क्लिअर झाल्या. ओके, दुसरी गोष्ट, आता ही जी उभी अशी स्तंभिका आहे आणि हा जो आलेला आपाती किरण आहे, हा आपाती किरण म्हणजे आलेला किरण, ह्या दोघांच्या मध्ये कोण तयार झालाय, झाला का हा कोण छोटासा, त्याला मी आय नाव दिलं कारण ती आपत्तन कोण आहे, आलेला आपत्तन कोण. दुसरा, ही जी स्तंभिका आहे आणि हे जे जाणारा किरण म्हणजे परावर्तित होऊन जाणारा, बाहेर जाणारा किरण, रिफ्लेक्टेड रे, या दोघांच्या मध्ये हा जो कोण तयार झालाय, या कोणाला मी काय म्हणतात, परावर्तन कोण असं म्हणणार. बस या दोन गोष्टी कळाल्या. जिथे हे दोन पॉईंट एकत्र आले त्याला मी आपात बिंदू असं म्हणणार. काय म्हणतात, आपात बिंदू म्हणतात. ओके, याच आधारावर परावर्तनाचे 3 नियम तयार करण्यात आल्यात आणि याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. खालीपैकी कुठला परावर्तनाचा नियम चुकीचा आहे विचारणार प्रश्न. काय सांगितलंय बघा, पहिला नियम काय आहे परावर्तनाचा, आपत्तन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. बघा काय सांगितलं, हा आपत्तन कोन आहे स्तंभिकेच्या या बाजूचा, स्तंभिकेच्या या बाजूचा कुठला आहे, परावर्तन कोन आहे. पहिली गोष्ट असते हे दोन समान मापाचे असतात, समान असतात. इथनं असा आहे, इथनं हे जाणार आहे आणि मधी स्तंभिका आहे, हे बी समान आहे आणि हे पण समान आहे. पहिली गोष्ट क्लिअर झाली, आपत्तन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असणार आहेत. आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात आहेत. बघा हे पाठ ठेवा, याच्या जास्त कन्सेप्टमध्ये जाऊ नका. काय सांगितले, हा आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात आहेत, एकाच प्रतलात आहेत. एकाच प्रतलात आहेत का असं म्हटलं जातं माहिती आहे का, समजा त्याला टिल्टेड केलं तर ते दुसऱ्या प्रतलात जात नाहीत. बरं ठीक आहे, मी जास्त हे जात नाही, हे तुम्ही पाठ करून टाका. एकाच प्रतलात असतात. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. सरळ सरळ तुम्हाला ह्या एका आकृतीवरच 3 नियम लक्षात येतात. काय, हा आपाती किरण कोण, हा परावर्तित किरण कुठला, हा. हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत का, बघा ही स्तंभिका मध्ये आहे, हा या बाजूला आहे, हा या बाजूला आहे, म्हणजे एकमेकांच्या विरोधात बाजूला आहे. झालं, हे 3 नियम परावर्तनाचे इम्पॉर्टंट आहेत, परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जातोय. झालं. ओके, याच्यावर तुम्ही काय जास्त परत हे करू नका, एवढ्यावरच तुम्हाला प्रश्न पडला तर पडणार आहे. हा, या एवढ्याच गोष्टीवर. ओके, बाकी सगळं ते टेक्निकल आहे, ते तुम्हाला परीक्षेला ह्या NMMSच्या विचारणार नाहीत. ओके, हां, आत्ता जो ॲक्च्युली प्रश्न विचारला आहे त्याच्याकडे जरा जाऊया आपण. मी काय केलं माहिती आहे का, फरशी असते घरात, तुम्ही फरशी कशी असते हो, सपाट असते, सपाट पृष्ठभाग आहे, खाली चकचकणारी अशी फरशी घेतली समजा, अशी खाली घेतलेली आहे. आणि दुसरं काय केलं, खडक असतोय माहिती आहे का, असा खडबडीत असा, तो खडक घेतला, असा हा खडबडीत खडक घेतला. हां, एक काय घेतला, फरशीचा पृष्ठभाग घेतला आणि एक असा खडबडीत असा खडक घेतला. आता काय झालं बघा, मी याच्यावर असा प्रकाश पाडला, कशावर, त्या फरशीवर, सपाट पृष्ठभागावर प्रकाश पाडला. आता सपाट पृष्ठभागावर प्रकाश पाडल्यावर काय झालं, हे बघा, हा प्रकाश इथं आला आणि बरोबर तसा निघून गेला. बरोबर परत मी ना असा इकडे या पॉईंटला पाडला, परत असा निघून गेला, परत या पॉईंटला पाडला, परत असा निघून गेला. तुम्ही जर बघाल, हे जे परावर्तन आहे, हे जे परत जाणं आहे, हे एका व्यवस्थित एका सिक्वेन्समध्ये आहे. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की परावर्तित कोण आहेत, हे परावर्तित जे किरण आहेत, हे बघा परावर्तित म्हणजे परत जाणारे किरण, हे बाजू परत बाहेर जाणारे किरण, हे कसे आहेत बघा, एकमेकाला समांतर आहेत, पॅरलल आहेत. पॅरलल आहेत म्हणजे असा 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 पॅरलल आहे की नाही, बघा हा ह्याला पॅरलल आहे, समान आहेत, समान तिघ आहेत, दिसत आहेत की नाही. इथं बघा खडबडीत पृष्ठभागामध्ये तुम्ही हा किरण टाकलाय, परत कसा गेला बघा, असा गेला, कसा पण जाणार हो, कारण खाली कसा आहे, खडबडीत आहे ना, बरोबर आहे की नाही. बरं, हा असा टाकला,
बघा इकडे गेला, हा असा टाकला इकडे गेला. मला सांगा जे परावर्तित आहेत, हा परावर्तित आहे, हा परावर्तित आहे, हा परावर्तित आहे, एकमेकाला समांतर आहेत का? नाही. ह्यो इकडे गेला, हे कुठं इकडे गेला, हे इकडे गेला. इथं तसं नाही, हा बरोबर गेल्यात बघा तिघं, म्हणजे एकमेकाला ते समांतर आहेत. म्हणजे पहिली गोष्ट तर सिंपल गोष्ट जी आहे ती तुमची क्लिअर झाली. ओके. प्रकाश परावर्तनाचे प्रकार बघायला लागले मी. पहिला सपाट पृष्ठभागावरनं होणारा आणि दुसरा खडबडीत पृष्ठभागावरनं होणारा. प्रश्न विचारला आहे परीक्षेला आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथंच सापडणार आहे, बघा पाहिजे तर. लक्षात आलं? ओके. इथं मी सांगितलं पृष्ठभागाचं ज्या वेळेला पृष्ठभागावरनं प्रकाशाचं परावर्तन होत असतं त्यावेळेला जर मी सपाट पृष्ठभाग वापरला, जो वरती वापरला आहे तसा, जर सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभाग वापरला असेल तर त्या प्रकाशाच्या परावर्तनाला नियमित परावर्तन म्हणतात. ह्याच्या खालचा प्रश्नसुद्धा याच आधारावर सुटणार आहे. सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभाग वापरला तर त्याला काय म्हणणार मी? नियमित परावर्तन. नियमित परावर्तन का? नियमित परावर्तन का? कारण की काहीतरी नियम जे असतात ना परावर्तनाचे, ते सगळे नियमित प्रॉपरली फॉलो दोन्हीकडे होणार, पण प्रॉपरली फॉलो केले जाणार. नियमित परावर्तन. सपाट पृष्ठभागावरनं ज्या वेळेला प्रकाशाचं परावर्तन होतं त्यावेळेला त्याला नियमित परावर्तन म्हणतात. नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन, परावर्तन कोन समान मापाचे असतात. म्हणजे काय? हे बघा, मला सांगा, हे जे आपतन कोन मी ह्याच्यावर टाकलेले आहेत, हे बघा, हे आपाती किरण टाकलेत. आपाती किरण म्हणजे आलेले किरण, हा परावर्तित किरण, परत जाणारा किरण, एक तर ते एकमेकाला समांतर आहेत. पहिली गोष्ट क्लिअर झाली. दुसरी गोष्ट, मी तर हे कोन तयार केलेत काय बघा, हाय काय? मगाशी जसं कोन होतं इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रेचे, आपतन कोन आणि बाहेरचा, बरोबर आहे की नाही? हे दोन्ही जे कोन आहेत ते एकमेकाला, इथला सुद्धा आणि इथला सुद्धा, हे एकमेकाला काय असणार आहेत? समान असणार आहेत. म्हणजे हा जो पहिला मी I1 काढला आहे की नाही, हा I2 सारखाच असणार आहे आणि हा I2 सुद्धा I3 सारखाच असणार आहे. जसं हा R1 R2 सारखा आणि R3 सारखाच असणार आहे. आता तरी क्लिअर झालं, सगळे एकमेकाला समान असणार का? ते सपाट पृष्ठभागावर आहे म्हणून, बरोबर आहे की नाही? एकमेकाला सगळे सारखे असतील. पण जर प्रकाशाचं अनियमित परावर्तन होत असेल, इरेग्युलर रिफ्लेक्शन होत असेल, खडबडीत पृष्ठभागावरनं होत असेल तर त्याला अनियमित परावर्तन म्हणतात. का? तिथं मी हे वापरलाय, खडबडीत पृष्ठभाग वापरलाय म्हणून. म्हणजे अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसतात. हा शब्द लक्षात ठेवायचा, नंतर आपल्याला तो बघायचा आहे. काय सांगितलं इथं? हे अनियमित परावर्तन आहे. अनियमित परावर्तन म्हणजे काय? खडबडीत भागावरनं होणार. खडबडीत भाग वापरलाय ना मी खाली, आणि ते तिथनं जे परावर्तन होतंय त्याला मी कुठलं नाव दिलं? अनियमित परावर्तन. आणि ह्या अनियमित परावर्तनामध्ये ज्या वेळेला अनियमित परावर्तन असतं त्यावेळेला समांतर पडले जरी आपाती किरण, समांतर म्हणजे काय? असे, हे बघा, एक आपाती किरण असा पडला, दुसरा पण त्याला समान असा पडला, तिसरा पण असा पडला, पण एक मात्र असा गेला, एक इकडं गेला, एक तिकडं गेला, म्हणजे समांतर झाले काय? परावर्तन कोन नाही झाले. बरोबर आहे काय? परावर्तन कोन जर समान नसतील तर परावर्तन कोन आणि आपतन कोन हे तरी सारखे असतील का? नाही. म्हणजे अनियमित परावर्तनामध्ये कोणच एकमेकाला सारखं असणार नाही. बरं, हे कशामुळे झालं? ह्या फक्त खडबडीत पृष्ठभागामुळे झालं. बस एवढीच गोष्ट, संकल्पना क्लिअर झाली. आत्ता जो प्रश्न ॲक्च्युअली विचारला त्याची हे इथं आहे बघा. नियमित आणि अनियमित दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रकाश परावर्तनाचे नियम हे पाळले जातातच. असं होते का? हा प्रकाश आला, म्हणजे समजा हा खडबडीत पृष्ठभाग मी वापरलाय, प्रकाश इथनं आला म्हणजे आपतन रे आला इथनं, बरोबर आहे काय? आणि हा प्रकाश इथनं बाहेरच पडला नाही, पलटूनच गेला नाही, असं होणार आहे का? नाही. प्रकाश परावर्तन होणारच. त्याचा जो काही नियम आहेत ते 3 मगाचे ते पाळले जाणारच. हे महत्त्वाचं आहे. पण महत्त्वाचं काय आहे? ते एकमेकाला समांतर असणार नाहीत. कुठं? खडबडीत पृष्ठभाग असेल तर. अनियमित परावर्तनामध्ये होणाऱ्या जे काही प्रकाशाचं परावर्तन आहे, म्हणजे अनियमित पृष्ठभाग मी वापरलाय, ह्याच्यामध्ये प्रकाशाचं जे काय असं परावर्तन होतंय, परत जातात, तिथं नियम पाळलं गेलं नाहीत म्हणून असं होत नाही. ते हे कशामुळे होतंय? पृष्ठभाग खडबडीत आहे म्हणून. म्हणजे नियम पाळले जातात हो, पण नियम पाळून सुद्धा ते एक सलग असे जात नाहीत. का जात नाहीत? कारण पृष्ठभाग खडबडीत आहे म्हणून. मला वाटतं आता सगळं कळालं असेल तुम्हाला. अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो, परंतु एकच आपतन बिंदूशी होणारी, आता हे
काही गरज नाही तुम्हाला हे करायची, विचार करायची. फक्त हे मला कळालं का बघा, तुम्हाला एक सपाट पृष्ठभाग आणि दुसरा खडबडीत पृष्ठभाग, याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर झालेली असावी तुमची. आता परत प्रश्नाकडे जाऊया. जरा बघा तुम्हाला प्रश्न सुटतोय का याच्या आधारावर. काय आहे प्रश्न? अनियमित परावर्तनाच्या बाबतीत. मग अनियमित परावर्तन याच्या बाबतीत चूक विचारले. चूक म्हणजे कोणतरी एक चूक असणार आहे. परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत. बरोबर आहे. मी काय सांगितलं, कितीतरी वेळा आता सांगितलं तुम्हाला, परावर्तनाचे नियम पाळले जातातच, अनियमित असून दे नाही तर नियम. म्हणजे हेच पहिलंच चुकीचं आहे. आणि प्रश्नच विचारलाय चूक काय आहे. संपला विषय, पुढच्या प्रश्नावर जायचं. समजलं? तरी पण बघा, पहिला चूक आहे याचा अर्थ हे तिन्ही काय आहेत, बरोबर आहेत. अनियमित परावर्तन खडबडीत पृष्ठभागावरनं होतं काय होतं, म्हणून त्याला अनियमित परावर्तन म्हणतात. परावर्तन किरण समांतर पडत नाहीत. सांगितलं, परत जाणारे किरण समांतर पडतात काय? नाहीत जाईत. परावर्तन किरण विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. बरोबर आहे. कारण का बघा, एक इकडे गेला, एक इकडे गेला, एक इकडे गेला, भाग विस्तृत झाला ना, त्यामुळे ते परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. परफेक्ट चूक आहे पहिला. परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत असं सांगितले, असं होत नाही, पाळले जातात. मला वाटतं ह्या प्रश्नाचं आता उत्तर तुम्हाला क्लिअर झालं असेल, कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. अशा कन्सेप्ट क्लिअर करत चला, काहीच अडचण राहणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा जरा प्रश्न आपण बघूया. ह्याचाच आहे, आरशाचाच आहे, पण परत एकदा बघण्याची गरज आहे. आरशात मिळणारी जी काय प्रतिमा असते ही कशामुळे तयार होते? सिंपल उत्तर तर लगेच येणार आहे आपल्याला, ते म्हणजे नियमित परावर्तनामुळेच होत्या. बरोबर आहे की नाही? अपवर्तन, रिफ्रॅक्शन हा 10वीचा भाग आहे. त्याच्यामुळं याच्या रिलेटेड तुम्हाला सहसा क्वेश्चन विचारला जाणार नाही असं, आणि त्यामुळे ते अपवर्तन निघून जाते. अनियमित परावर्तन त्याच्यामुळं आपल्या आरशाची प्रतिमा मिळणारच नाही आहे. हे तुम्हाला लॉजिक सेन्स लागू शकतो का, हे पण मी क्लिअर करणार आहे आता. पण उत्तर तर क्लिअर झाले. प्रकाशाचे संक्रमण असलं काय हे नाही आहे. ठीक आहे. तर बघा, प्रकाशाचे परावर्तन हे तर आपण बघितलेलंच आहे, पण जरा आरशाबद्दल माहिती बघूया. का आरशाबद्दल माहिती बघूया? कारण जो प्रश्न विचारलाय तो आरशाचा विचारलाय, म्हणून मी आरशाबद्दल माहिती बघणार आहे. आता जो काय आपला सपाट आरसा असतो, हा सपाट आरसा आहे बघा तुमच्या घरातला. सपाट गुळगुळीत काचेच्या पृष्ठभागावर, बरोबर आहे का, असा तयार केलेला असतो. काय असतं, मागच्या बाजूला की नाही त्या आरशाच्या ॲल्युमिनियमचा किंवा चांदीच्या धातूचा एक लेप लावलेला असतोय. आणि त्या लेपामुळे काय होतंय, जो प्रकाश या आरशावर पडतोय की नाही तो तिकडे क्रॉस होत नाही, तो आपल्याकडे परत फिरून येतोय. म्हणून तिथं काय होतंय, रिफ्लेक्शन होते. समजते? ओके. आता या परावर्तक लेप जो असतोय ना त्याच्यावर लेड ऑक्साईड, आता ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो बघा, जाऊ शकतो बघा. कुठल्या पदार्थाचा लेप लावला जातो? लेड ऑक्साईडचा लेप. ह्याच्यावर प्रश्न भविष्यात विचारला जाणार. त्या जो लेप असतो आरशाच्या मागच्या बाजूला त्याच्यावर कुठला लेप असतो? लेड ऑक्साईडचा. लक्षात ठेवा. आता एक व्यक्ती होती, यांचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. कोण आहे व्यक्ती? जर्मन शास्त्रज्ञ जस्टन वॉन लिबिग. काय नाव? जस्टस वॉन लिबिग. जस्टस वॉग लिबिग. साध्या काचेच्या तुकड्यापासून त्यानं चांदीचा लेप लावला मागच्या बाजूला आणि आरसा तयार केला. बस एवढाच सिंपल माणूस आहे तो लिबिग. म्हणजे लगबगीत जाताना आरसा तयार करणारा माणूस, असं सिंपल लक्षात ठेवायचं. आता जरासं फक्त मी जास्त कन्सेप्च्युअल जात नाही याच्यामध्ये थोडंसं, कारण की का हे 9वीचा भाग आहे, पण तरीसुद्धा जरा लक्षात ठेवा, काही गोष्टी लक्षात ठेवा. मी सांगितलं ना, तुमच्या 90% गोष्टी क्लिअर होतील. तुम्ही काही अडचण करायची, टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा, आणि तुम्हाला याचा पुढे भविष्यात सुद्धा खूप फायदा होणार आहे. एक आरसा घेतलाय मी. हा आरसा कसला आहे? सपाट आरसा आहे. दिसतोय की नाही? सपाट आरसा आहे आपला, तुमच्या घरातला आरसा. तुम्ही इथं उभारलाय समजा. हा बघा, हा कार्यकर्ता तुम्ही आहे. तुम्ही इथं उभारल्यानंतर तुमच्यावर कुठला तरी प्रकाश पडलाय, बल्बचा वगैरे. हा असा प्रकाश तुमच्यावर पडलाय. प्रकाश पडलेला आहे की नाही तुमच्यावर? तसा प्रकाश पडलाय. हा प्रकाश फिरून आता कुठं गेला? आरशात गेला काय बघा? गेला. हा प्रकाश कुठं गेला? आरशात गेला. आणि आरशातनं परत फिरून आला. बरोबर आहे की नाही? म्हणजे जिथनं गेला तिथनंच दाखवा लागलाय परत परावर्तित झाला. आणि तो परत येऊन इथं कुठं परत आला? तुमच्या डोळ्यात आला. आणि डोळ्यात आल्यानंतर तुम्ही स्वतःला बघू शकला. म्हणून त्या आरशामध्ये तुम्ही स्वतःला बघू शकताय. बस एवढं तरी सिंपल गोष्ट तरी कळाली. म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे? नियमित परावर्तन व्हायला पाहिजे. नियमित परावर्तन
परावर्तनाचे नियम तिथं काय केले पाहिजे, फॉलो केले पाहिजे, तरच नियमित परावर्तन झालं. कारण सपाट आहे ना, पृष्ठभाग कसला वापरू शकतोय आपण, स्वतःला जर आरशात बघायचं असलं तर सपाटच. असा आरसा कधी बघितलाय, असा, आणि मग तुम्ही जसं दिसताय तसंच तुम्ही त्या आरशामध्ये दिसाल असं होणार नाही. लक्षात येते तुम्हाला. आता ही जी कन्सेप्ट आहे ह्याच्या बद्दलचा जो काय प्रश्न आहे तो नंतर पडलेला आहे, त्याच्यामुळे ही कन्सेप्ट मी तुम्हाला नंतर क्लिअर करतो, काही काळजी करू नका. ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर केली जाईल. ओके, बघा प्रश्नाचं उत्तर सिम्पलच कळालेलं आहे, आधीच कळाले. 7व्या प्रश्नाचं, आरशात मिळणारी प्रतिमा ही कशामुळे तयार होते, नियमित परावर्तनामुळे तयार होते. ओके, आता जरा आपण पुढचा प्रश्न बघूया, 8वा प्रश्न. बरं, 8वा प्रश्न काय आहे बघा. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची निर्मिती खालीलपैकी कशापासून झालेली असावी असं शास्त्रज्ञांचं मत आहे. मी पहिल्यांदा यांची माहिती सांगतो, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची. ह्याच्यावर सारखे तुमच्या परीक्षेला प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. इथं याच एकाच पेपरला तुम्हाला 2 प्रश्न पडत आहेत. कशावर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. आणि तुमच्या जवळपास 7वीच्या पुस्तकामध्ये एकाच पानावर या दोघांची माहिती दिलेली आहे, एकच पेज आहे फक्त सिंपल. त्याची तुम्ही एकदा माहिती वाचली की तुमचे एक प्रश्न तरी क्लिअर होतोय. म्हणजे तुम्हाला कळालं की प्रश्न कुठनं येत आहेत, हे एकदा समजलं ना की विषय संपला. लक्षात ठेवा, काय वाचायचं हे तुम्हाला समजून जाते. बघा, खनिज तेलाची पहिला माहिती घेऊया. हां, आता तुम्ही समुद्र बघितलाय, कित्येक जण समुद्राला फिरायला गेलेले आहेत. समुद्रात बरेच मोठे मासे, तुम्ही मगर असतात बघितलं, देवमासा, भरपूर देवमासा तर किती मोठा असतो, बरोबर आहे की नाही, टनात वजन असतं त्याचं. आता तो समजा मृत पावला, तो देवमासा वगैरे, आणि काय झालं, या समुद्राच्या पाण्याखाली समजा तो असा खाली असा तळाला जाऊन बसला. आता तळाला जाऊन खाली बसल्यानंतर त्याच्यावर काही कारणामुळे काय झाली, माती आली, अशी माती बसली. आणि आता बघा, असा एकच देवमासा नाही, असे लाखो देवमासे, लाखो मासे वगैरे असे बरेच, तिथल्या खालच्या काहीतरी वनस्पती सगळंच्या सगळं असं खाली येऊन बसलं की नाही, आणि त्याच्यावर माती वगैरे आली. आणि कित्येक वर्ष असं घट्ट असं काय झालं तयार, काहीतरी एक म्हणजे घट्ट कितीतरी वेळ राहिलं ते, त्याच्यावर मातीचं आणि वाळूचं थर जमा झालं. कळालं ना, कशावर, त्या समुद्री जीवांच्यावर. हे समुद्री जीव होते अगोदर, ते मृत झाले आणि मग त्याच्यावर वाळूचं थर वगैरे जमा झाले. आता त्याच्यावर त्या वरच्या मातीमुळं, ही जी वरती माती बसली ना त्याच्यावर, त्या मातीमुळं दाब आला, प्लस खाली उष्णता पण समजा आहे असं समजूया. दाब, उष्णता यामुळे मृत जीव जे होते ना त्यांचं अवशेषांचं म्हणजे जे होते अवशेष त्यांचं खनिज तेलात रूपांतर झालं. तिथं काय तयार झालं, तिथंच खनिज तेल तयार होते. प्रश्नाचं उत्तर आत्ता पण काढू शकताय तुम्ही, कारण इथे एकच पॉईंट दिलाय बघा, समुद्राच्या तळाशीच अशा गोष्टी बऱ्यापैकी घडलेल्या दिसत आहेत आपल्याला, बरोबर आहे की नाही. पुढं बघा, खनिज तेल हे भूगर्भातून विहिरीद्वारे काढलं जाते. मग आता काय होतंय बघा, आता ही समुद्र आहे, समुद्राच्या खाली इथं खनिज तेल तयार झालं. मग तुम्ही काय करणार, एक पाईपलाईन अशी घालणार इथं खाली, आणि भूगर्भ खालनं पाईपनं ते वरती काढलं जाणार, कारण वरती त्याच्या माती असणार ना, बरोबर आहे की नाही. आणि हे आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. खनिज तेल हे प्रामुख्यानं पंकाश्म, शेल, वालुकाश्म आणि चुनखडक म्हणजे खडकांचे प्रकार आहेत, खडकांचे भाग आहेत. काय, पंकाश्म हा खडकाचा एक आकाराच्या प्रमाणे पडणारा भाग आहे. शेल, वालुकाश्म, चुनखडक हे काय नाही, काय वेगळं काय नाही आहे, हे खडक आहे ते. यांच्यामध्ये हे असल्या प्रकारच्या खडकामध्ये भूगर्भामध्ये 1000 ते 3000 मीटर म्हणजे जवळपास 1 ते 3 किलोमीटर खाली खोलीवर आपल्याला खनिज तेल सापडते समुद्रामध्ये आतमध्ये. आता खनिज तेल तुम्ही काढलं तर त्या खनिज तेलालाच तुम्ही पेट्रोलियम म्हणू शकता किंवा कच्चं तेल म्हणू शकता. आता हे कुठं रिफायनरीजमध्ये पाठवलं जातं, रिलायन्स इकडं असतं ना त्यांच्याकडे पाठवलं जातं. त्याचा रंग कसला असतो, हिरवट तपकिरी रंगाचा असतोय. आणि त्याच्यापासूनच हे जे खनिज तेल मिळतं ना, ह्या खनिज तेलला प्युरिफिकेशन केलं जातं. आता प्युरिफिकेशनची मी काय म्हणते समजला ना, प्युरिफिकेशन केलं जातं. त्या प्युरिफिकेशनसाठी एक पद्धत वापरली जाते, तिला प्रभाजी ऊर्ध्वपातन. कुठली पद्धत असते ती, प्रभाजी ऊर्ध्वपातन. तुमच्या
7वीच्या पुस्तकात दिले, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलं मी? खनिज तेल तुम्ही काढून घेतलं, हे खनिज तेल इंडस्ट्रीमध्ये नेलं, म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये नेलं, आणि ते नेऊन एक पद्धत वापरली. काय ह्या पद्धतीचं नाव? प्रभाजी ऊर्ध्वपातन. ह्या पद्धतीनं तिला प्युरिफाईड केलं आणि त्याच्यापासूनच मग आपण काय तयार केलं? पेट्रोल. मग विमानाचं पेट्रोल असेल, डिझेल मिळतं का नाही, केरोसिन म्हणजे रॉकेल, नॅफ्ता, वंगण, डांबर, हे सगळं घटक हे त्या खनिज तेलापासूनच आपण तयार केलं. आता हे जे खनिज तेल होतं ना, ह्याचा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की या खनिज तेलामध्ये प्रमुख घटक कशापासून ते बनलेलं असते, कशाचं ते संमिश्र असते? तर ते महत्त्वाचं म्हणजे हायड्रोकार्बनचं संमिश्र असते. हायड्रोजन आणि कार्बन ह्या दोघांचं मिळून संमिश्र या खनिज तेलामध्ये असतं. ह्या दोघापासून ते मिळतं, जमतं. ठीक आहे. आणि यांचा वापर आपण इंधनामध्ये करतो. एक इथं काय काय माहिती पाहिजे? प्रभाजी ऊर्ध्वपातन ही पद्धत काय करते? ती प्युरिफिकेशन करण्याचं काम करते. झालं, मला वाटतं हे तुम्हाला गोष्ट क्लिअर झालेली असेल खनिज तेलाची. ओके. बऱ्याच अजून गोष्टी तयार केल्या जातात त्याच्यापासून, त्या काय तुम्हाला असं डायरेक्टली प्रश्न विचारला जाणार नाही. 7वीच्या पुस्तकात आहे. आता नैसर्गिक वायू, नॅचरल गॅसबद्दल जरा माहिती घेऊया, कारण दोघांच्याबद्दल तुमचा प्रश्न आहे. नैसर्गिक वायू हे महत्त्वाचं एक जीवाश्म इंधन आहे. आता जीवाश्म इंधन कशाला म्हणायचं? जे जीवांच्यापासून बनलं जातं ते जीवाश्म इंधन, असं सिंपल लक्षात ठेवा. म्हणजे काय होतंय? एखादा सजीव आहेत, म्हणजे सजीव कोण? वनस्पती आणि प्राणी. हे काही वर्ष काहीतरी गाडले गेले समजा खडकामध्ये, आणि त्याचा काही दिवसानंतर असा खडकच निर्माण झाला, आणि त्या जो खडक निर्माण झाला आहे ते आपण ॲज अ इंधन म्हणून वापरू शकतो, त्याला जाळू शकतो. उदाहरणार्थ कोळसा. आता कोळसा कसा तयार झाला आहे? वनस्पती आणि प्राणी अशा गाडल्या गेल्यानंतर त्याचा एक खडक तयार झाला, आणि हाच खडक म्हणजेच दगडी कोळसा. तो आपण आता इंधन म्हणून वापरतोय. मग जीवाश्म इंधन म्हणजे तुम्हाला कळालं, जीवांच्यापासून बनणारं जीवाश्म इंधन. नैसर्गिक वायू हे सुद्धा काय आहे? जीवाश्म इंधन आहे. ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीपैकी जीवाश्म इंधन कोणतं आणि खालीपैकी जीवाश्म इंधन नसणारं कोणतं? तर तुम्हाला नैसर्गिक वायू म्हणजे आकाशातला कुठला तरी वाटेल, तर नाही. नैसर्गिक वायू हा जीवाश्म इंधनापासून बनतात. काय असतं? जिथं मी मगाशी म्हटलं ना, खनिज तेल तयार होतं म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट्स तयार होतात, त्याच्या जवळपासच आसपासच नैसर्गिक वायू आपल्याला आढळताना दिसतात. जिथं तुमचं जे खनिज तेल असतं ना तिथंच. काही वेळेला आढळत पण नाहीत, कारण काही वेळेला काय होतं, हे जे खनिज तेल आहे ना, ह्या खनिज तेलापासूनच जवळपास हे नैसर्गिक वायू तयार होतात असं समजूया. मग हे काही वेळेला सगळंच खनिज तेल कशामध्ये रूपांतरित झालेलं असेल? नैसर्गिक वायूमध्ये. मग तिथं तुम्हाला खनिज तेल दिसणारच नाही, फक्त नैसर्गिक वायू दिसतील. समजलं? नैसर्गिक वायू हे सुद्धा पेट्रोलियमच्या जवळपासच असतात. आता हा प्रश्न विचारण्याचा घटक आहे बघा. ह्याच्यामध्ये कोण प्रमुख घटक असतो नैसर्गिक वायूमध्ये? तर त्याच्यामध्ये असतो मिथेन. विचारणार प्रश्न CH4, आणि प्रश्न मिथेनवर तुम्हाला विचारलाय पुढं. CH4 कशात असतो? नैसर्गिक वायूत, नॅचरल गॅसमध्ये असतो, प्रमुख असतो. तर इतर कोण कोण असतात? इथेन. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे इथेनचा. काय आहे? C2H6 इथेन. प्रोपेन C3H8 प्रोपेन. ब्युटेन C4H10 H8 आहे, सॉरी हे H8 आहे प्रोपेनसाठी, आणि ब्युटेन C4H10 ब्युटेन. हां, पाठ पाहिजे. हे इतर घटक असतात, पण मेन कोण असतो? मिथेन, CH4. कशामध्ये? नैसर्गिक वायूमध्ये. मला वाटते तुम्हाला आता ही गोष्ट क्लिअरच होत असेल. नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतोय, सांगितलं मगाशी. जवळपास कुणाजवळ असतोय तो? पेट्रोलियम प्रोडक्ट पाशी. आता समजा मला इथं नॅचरल गॅस भेटला, नैसर्गिक वायू इथं भेटला, मला तो पोचवायचा आहे कुठेतरी समजा इंडस्ट्रीपर्यंत. कसा पोचवणार? इथं पाईपलाईन घालणार मी. पण प्रत्येक वेळेला पाईपलाईन घालणं शक्य आहे का? नाही. मग त्यासाठी मी काय करणार माहिती आहे का? ह्या नैसर्गिक वायूचं रूपांतर दोन गोष्टीत करणार. एक तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसमध्ये त्याचं रूपांतर करणार. कॉम्प्रेस्ड म्हणजे त्याला कॉम्प्रेस करणार, असं लहान करणार, एवढ्या मोठ्या एरियावर आहे की त्याच्यापेक्षा एवढ्या छोट्याच एरियात करणार, आणि तो कशात तरी भरून ठेवणार, म्हणजे मला तो नंतर वापरायला सापडणार. काय? उच्च दाबाखाली त्याचं रूपांतर कशात करणार मी? कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसमध्ये रूपांतर. किंवा म्हणजे त्याला CNG म्हणतो बघा आपण, गाड्यासनी CNG म्हणतात माहिती आहे की नाही? CNG भरा म्हणजे हाच असतो कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. किंवा
मी त्याचं रूपांतर LNG मध्ये करणार, लिक्विफाईड, त्याला लिक्विफाईड करून ठेवणार मी सरळ, लिक्विफाईड नॅचरल गॅस. म्हणजे एवढं कॉम्प्रेस करत नेणार की त्याचं लिक्विडच झालं पाहिजे. समजलं? CNG तरी तयार करेन, नाहीतर LNG तरी तयार करेन. कशाचं? ह्या नैसर्गिक वायूचं, जेणेकरून त्याची साठवणूक मला सोपी पडेल, वाहतूक सुलभ पडेल. समजलं? आता CNG जो तयार केला आपण, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, ह्याचे वैशिष्ट्य काय असतात? काय वैशिष्ट्य असतात? इम्पॉर्टंट आहे. एक तर लक्षात ठेवा, तो सहज पेट घेतोय. काय करतोय? सहज पेट घेतोय. जो कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असतोय ना, एकदम लगेच फास्ट पेट घेतोय. दुसरी, ज्वलनानंतर घन कचरा शिल्लक राहत नाही. म्हणजे आता तुम्ही उदाहरणार्थ बघा, घरातील तुम्ही लाकड वगैरे, चुली वगैरे असतील काही जणांच्या घरी, जाळतात, बरोबर आहे की नाही? कोळसा वगैरे ते काहीतरी शिल्लक राहतं बघा. असा घन कचरा CNG जाळल्यानंतर लक्षात कुठलाही शिल्लक राहत नाही. ह्याचा फायदा आहे. कमी प्रमाणात CO2 आणि पाणी तयार होते. हा CO2 प्रदूषण तयार होतं त्याच्यामुळं CO2 तयार होत नाही, जास्त प्रमाणात तयार होत नाही, कमी प्रमाणात तयार होतं. कुणामुळं? CNGमुळं. इतर प्रदूषके तयार होत नाहीतच, याच्यामुळं कमी होतात. सहजतेने वाहून नेता येतो, कारण त्याला मी कशामध्ये रूपांतर केलं आपण? CNGमध्ये वाहून नेण्यासाठी. ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येतं त्याच्यावर नियंत्रण. ह्या गोष्टी पाठच पाहिजे. एकतर तो पेट घेतो सहज, घन कचरा त्याच्यातला शिल्लक राहत नाही, CO2 त्याच्यातनं म्हणजे प्रदूषण त्याच्यापासून कमी होतं, सहज वाहून नेता येतो आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवता येतं त्याच्या ज्वलनावर. बस एवढ्या गोष्टी आपल्याला CNG बद्दल माहिती पाहिजे. आपण याच्या रिलेटेड बरेच प्रश्न ह्याच्या आधारावर काय करू शकतो? या गोष्टीच्या आधारावर सोडू शकतो. आता हाच प्रश्न बघा. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची निर्मिती खाली कशापासून झाली असावी? प्रश्न आता अडचण आहे का? सरळ तुम्ही पहिला उत्तर देऊन टाकणार आहे, समुद्रातील वनस्पतींचे आणि प्राण्यांचे अवशेष. समुद्र, इथं जरा तुम्हाला ऑप्शन क्लिअर झालेला असेल. पुढचा प्रश्न, सूर्यापासून पृथ्वीला सुमारे एवढी प्रचंड ऊर्जा मिळते. आता याचं उत्तर आहे 7 × 10⁷. याचा ॲनालिसिस तुम्हाला मी नंतर करून देणार आहे. या प्रश्नाचा ॲनालिसिस फक्त तुम्हाला मी काय करून देणार आहे? नंतर करून देणार आहे. लक्षात ठेवा, कारण चॅप्टरमध्ये करून देणार आहे. ओके. पुढचा प्रश्न 10वा, नैसर्गिक वायू वापरायला सोयीचं इंधन आहे की नाही? आत्ताच मगाशी बघितलं. खालीपैकी कोणता गुणधर्म लागू होत नाही? मी बघा, एकच पेजवर 2-2 प्रश्न सुटले आपले. तो लवकर पेट घेतो, मगाशीच बघितलं, हो घेतो. ज्वलनानंतर कोणताही वायू शिल्लक राहत नाही, बरोबर आहे. पण आणि तिसरा, ज्वलनावर नियंत्रण ठेवता येतं का त्याच्या? येतं. हे तिन्ही बरोबर आहेत. पण चौथा जरा बघा, ते स्वस्त व सहज उपलब्ध आहे असं नाही आहे. आता तुम्हाला परीक्षेला बसल्यावर सांगू काय, ह्या 4 ऑप्शन म्हणजे कन्फ्युजन होणार आणि तुम्हाला काय वाटणार माहिती आहे का? असं कसं स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असणार आहे? तो कन्फ्यूज होणार आहे तुम्ही. होणार प्रॉपर. त्याच्यासाठी जे पॉईंट दिलेत पुस्तकामध्ये ते व्यवस्थित आणि क्लिअरली लक्षात राहणं हे खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेक कन्फ्युजन होण्याची गोष्ट, प्रश्न वाचताना चुकणं. तुम्ही काय वाचणार? नैसर्गिक वायू वापरायला सोयीचे असे इंधन आहे, याबाबत खालीपैकी कोणता गुणधर्म? काही जण इथंपर्यंतच वाचतात आणि काही जणांना वाटते की बरोबर आहे, मग इथं पहिलाच ऑप्शन टिक करतात, ते लवकर पेट घेतात. अरे होय बरोबर आहे की, मग चला पहिला ऑप्शन बरोबर. अरे पण ते होत नाही. प्रश्न काय विचारला आहे? नाही म्हणजे नसणारं कोण आहे? नसणारं कोणतरी एक असेल, बाकी असणारे असतील, म्हणजे 3 बरोबर असतील, 1 चूक असेल, म्हणजे मला ते चूक निवडायचं आहे. हे वाचणं शेवटपर्यंत प्रश्न खूप गरजेचं आहे आणि त्यानं जो वाचला ज्यांनी, त्यांची परीक्षा आहे, लक्षात ठेवा, त्यांना सगळ्यात जास्त मार्क्स भेटतील. ओके. बघा, अशाच पद्धतीनं आपण या सर्व प्रश्नांचं पूर्ण ॲनालिसिस 2017-18 ते 2024 पर्यंत पूर्ण करून देणार आहोत. धन्यवाद.